Hallelujah. Are you happy, church? कलीसिया, क्या आप खुश हैं? Such beautiful faces. कितने सुंदर चेहरे हैं. I'm so happy to be here seeing all of you. बहुत खुश हूँ कि आप सबको आज देख पाया. Hallelujah. हालेलुया. Are you happy? क्या आप खुश हैं? Are you such में happy? See, I want to tell you something. मैं आपको कुछ बताना चाहता हूँ. We are the precious one of Christ Jesus. हम मसीह यीशु के बहुत बहुमूल्य लोग We हैं. are the precious ones. हम बहुमूल्य लोग हैं. We are the generation that is precious to the Lord. हम ऐसी पीढ़ी हैं जो परमेश्वर के लिए बहुत बहुमूल्य हैं. We are the generation that the Lord brags about. हम ऐसी पीढ़ी है जहाँ पे परमेश्वर हमारे बारे में, हमारे विषय में घमंड करता है. Doesn't he? क्या ऐसा नहीं है? If he didn't, why would have he left all that glory for our sake? अगर ऐसा नहीं होता तो परमेश्वर जो है उस Yeah. स्वर्ग की सारी जो है अमीरी को, सारे उस धन संपत्ति को क्यों छोड़ के हमारे लिए इस धरती पर आता? See, when I said this, you are beautiful. जब मैंने बोला कि आप सुंदर हो, Some of you might think, अरे क्या pastor, life में कुछ सही नहीं है ना? But that doesn't matter. It doesn't matter. See, when God has assigned a value to your life, you are beautiful. जब परमेश्वर ने आपके जीवन पे एक कीमत रखी है, इसका मतलब है कि आप सुंदर हो. When God has assigned a value to your life, it means you are His precious. जब परमेश्वर ने आपके जीवन के ऊपर एक कीमत को रखा है, उसका मतलब है कि आप परमेश्वर के लिए बहुमूल्य You हो. may not be the precious one of your mother or father. शायद आपके माता पिता के लिए आप बहुमूल्य नहीं होंगे. You know, your elder sibling may be the precious one. शायद आपके बड़े भाई या बहन वो But बहुमूल्य होंगे. I want to tell you, लेकिन मैं आपको बताना with all चाहता हूँ, assurance, पूरे धैर्य के that साथ बताता हूँ you are His precious. कि आप परमेश्वर के बहुमूल्य हैं. You are His precious. आप परमेश्वर के बहुमूल्य हैं. A prodigal son एक उड़ाऊ पुत्र, amongst the midst of swine, और जब वो सुअरों के बीच में था, eating the food of the swine, जब वो सुअरों के खाने को खा रहा था, is still precious. वो तब भी बहुमूल्य Is still पुत्र था. loved. तब भी उसको Is प्यार still किया गया beautiful. था. तब भी वो Not सुंदर in the था. eyes of the people, लोगों की नजरों में but in the नहीं, eyes of his father. लेकिन अपने पिता की नजरों में. See, I want to tell you a quick illustration, and then we will go and worship the Lord. मैं आपको एक बात बताना चाहता हूँ, उसके बाद हम आराधना में जाएंगे. I wish we had our geologist sister here who would have agreed with me. Diamond, in its crude form, looks as same as the coal. और जो है हीरा जो होता है, जब वो अपने बिल्कुल ही जो मूल रूप में होता है, तब वो और कोयला एक समान ही लगते हैं. But does it cost the same? लेकिन क्या उसका जो असर है वो एक है? Does the value of coal and diamond the same? क्या हीरा का और कोयला का जो Diamond is कीमत much वो एक है? precious, even in a state when it looks just like coal. और हीरा जो है जब वो कोयले के समान होता है, तब भी वो उतना ही But बहुमूल्य who होता है. knows this? लेकिन ये किसको पता है? Only a man who has found that coal, that diamond. और वो इसकी जो कीमत है, उस हीरे की कीमत वही व्यक्ति जानता है Only जिसने उस हीरे की खोज he करी है. knows its value and its preciousness. और सिर्फ वही व्यक्ति हीरे की उस कीमत को और हीरे की उस बहुमूल्यता को जानता But for है. everyone else, it's just as equal as coal. No लेकिन value. बाकी सबके लिए हीरा और वो कोयला वो एक समान ही लगता है. But you know what this man does? लेकिन क्या आपको पता He है कि doesn't व्यक्ति keep क्या quiet. करता है? वो चुप नहीं रहता He has है. identified something precious. उसने कुछ बहुमूल्य कार्य को ढूंढ He has निकाला paid है. a price to identify something precious. और उसको जो है ढूंढ निकालने के लिए Because उसने कीमत diamond चुकाई is है. not found as common as coal is. क्योंकि हीरा जो है, जिस प्रकार कोयला आपको आसानी से मिल जाता है, वैसे हीरा आपको नहीं मिलता So है. he went on a conquest. इसके लिए वो एक खोज में जाता He है. वो toiled व्यक्ति, day and night. वो दिन रात मेहनत And करता he है. found it in a state where it looks as good as coal. और वो जो है हीरे को उसी समान पाता है जहाँ पे जो है कोयला मिलता है. But he doesn't just keep the diamond in that state. और वो जो है हीरे को उसी समान नहीं रखता You know है. what he does? क्या आपको पता है He वो क्या slowly करता है? starts to refine it. और वो हीरे को जो है और चमकाने की कोशिश He करता slowly है. starts to purify it. और उसको और शुद्ध करने की कोशिश करता He है. slowly starts to pass it through fire. और उस हीरे को अग्नि से जो है उसको गुजारता है. And then finally, on a day, it becomes that glittering diamond. और एक दिन जो है वो हीरा जो है वो चमकता है. And चमकता हुआ now the people who despised it, saying it was coal, are now going after it in an auction, ready to pay any price for it. और जो लोगों को लगता था कि वो हीरा बिना किसी काम के है, अब जब वो हीरे में वो जो चमकना आ जाता है, तो लोग जो उस हीरे के पीछे जाते हैं. But the one who got it is not ready to sell it. लेकिन जिसको वो हीरा मिलता है उसको आसानी से नहीं He देता है. says it's my adornment. वो बोलता है कि मेरा है. He says this is my embellishment. वो बोलता है कि ये मेरी He कमाई says है. this is my achievement. वो बोलता है कि मैंने इसको He कमाया says है. this is mine. वो बोलता है कि मेरा है. And he wears it around his neck and flaunts it.
और वो उसको अपने गले में पहनता है और दिखावा करता है उसका। Brothers and sisters, भाई और बहनों, children of God, परमेश्वर के you बच्चों, are that diamond. आप वो हीरे हो, And the creator is the father. और जो रचना करने वाला है वो When he पिता है। found you, you were good as coal. जब आपको परमेश्वर ने ढूंढ निकाला था तो आप कोयले के समान थे, But he just didn't keep you to that way. लेकिन परमेश्वर ने आपको उसी He स्थिति में kept नहीं working रखा। on you. परमेश्वर He आपके kept ऊपर कार्य working on करता you. गया, Your कार्य parents करता couldn't गया। understand. आपके जो माता पिता नहीं समझ But पाए, when the Lord starts to beautify you, लेकिन जब परमेश्वर आपको शुद्ध hey, करना when the शुरू करता glitter है, starts to come out, जब आपका चमकना बाहर when आता है, now you now shine like a diamond, जब आप हीरे के समान चमकते हो, the ones that despised you जिन लोगों ने आपका मजाक उड़ाया are था, in awe of you. अब वो आपको देख के The अचंभित ones who होते made हैं। fun of you जिन्होंने आपका मजाक उड़ाया are in था, awe of you. वो आपको देख के The अचंभित हो ones who जाते didn't हैं। recognize you जिन्होंने आपको पहचाना are नहीं था, forced to recognize and acknowledge you. वो आपको देखने पे, आपको सुनने में मजबूर हो जाते हैं। This is a beautiful day, आज बहुत सुंदर दिन है and the Lord is making something beautiful. और परमेश्वर कुछ सुंदर कार्य को He's बना रहा making है। you and me beautiful, परमेश्वर आपको और मुझे not सुंदर so बना that रहा He है, can give it away, इसके लिए नहीं कि हमें दे दे, but so that He can wear it on His neck, ताकि परमेश्वर हमें अपने गले में पहन सके, so that He can wear it around His neck. ताकि परमेश्वर हमें अपने And गले say, में पहन this सके is mine. और बोले कि ये मेरा है। You are the embellishment and adornment of Jesus. आप परमेश्वर यीशु मसीह की वो सजावट है। Come on, church. Come on, church. Allow this maker to make you beautiful today. आप जो है अनुमति दे कि ये रचना करने वाला आज आपको सुंदर बनाए। You may have gone through fire. आप शायद अग्नि से You may गुजरे have gone होंगे, through various processes. शायद आप बहुत प्रक्रिया But से it was गुजरे only होंगे। to bring you closer to a diamond. वो इसलिए था ताकि आप हीरे के और So करीब that आ my पाए, Lord can flaunt you. ताकि परमेश्वर आपको दिखावा, So that आपका दिखावा कर so that सके, my Lord can show you off to the world. ताकि परमेश्वर संसार Saying को आपका here, दिखावा कर the सके best diamond in this world. और परमेश्वर ऐसे बोले कि देखो सबसे उत्तम हीरा है ये मेरा। Come on, church. La rahasiyantuno. Are you ready, church? कलीसिया क्या आप You are तैयार the हैं? precious one of the Lord. आप परमेश्वर के बहुमूल्य And हैं you are beautiful. और आप सुंदर हो, You are beautiful. आप सुंदर हो। Oh, because you are in the hands of someone who is most beautiful. क्योंकि आप उसके हाथ में है जो सबसे सुंदर है। Hey, you are beautiful because you are in the hands of the one whose beauty is beyond human comprehension. क्योंकि आप उसके हाथ में हो जिसके सौंदर्य को ये जो है मनुष्य जो है अपनी सोच में समझ नहीं सकता। Hallelujah. Come on, church. Hallelujah. हालेलुया। Today is a beautiful day. आज सुंदर दिन है। How many of you believe that? आप में से कितने लोग विश्वास Today is करते a beautiful day. हैं? आज बहुत सुंदर दिन Today is है। the day of the Lord. आज परमेश्वर का And दिन है He will make things perfect and beautiful in His day. और परमेश्वर अपने दिन में चीजों को सिद्ध करेगा, सुंदर बनाएगा। So before He starts ready, He's already started to work in your life. परमेश्वर ने आपके जीवन में कार्य करना शुरू कर दिया है। Are you ready to give Him your best? क्या आप तैयार हो कि परमेश्वर को आप सबसे उत्तम देने के Are you लिए? ready to give Him क्या आप तैयार हो परमेश्वर को the देने के लिए? acknowledgement परमेश्वर को देने के of the लिए process that He got you through till here? और जिस प्रक्रिया में से परमेश्वर ने आपको गुजारा, क्या उसको परमेश्वर को देने के लिए आप तैयार हो? Are you ready to give Him thanks to the place where you will be in the tomorrow? और क्या कल जहाँ पे आप होगे, क्या उस स्थान के लिए आप परमेश्वर को धन्यवाद देने के लिए तैयार हो? Amen. आमेन। Are you ready, church? कलीसिया क्या आप Are तैयार you हो? ready? क्या आप तैयार Come हो? on. I said you're beautiful. मैंने बोला कि आप सुंदर हो। I said you're beautiful. मैंने बोला कि आप सुंदर I हो। said you're precious of the Lord. मैंने बोला आप परमेश्वर के लिए I said बहुमूल्य you हो। are His precious. मैंने बोला आप परमेश्वर के लिए Not any बहुमूल्य हो। man's precious. परमेश्वर के लिए आप बहुमूल्य हो Not any prophet's precious. और किसी नबी के बहुमूल्य नहीं, But the precious one of the Lord. लेकिन परमेश्वर के बहुमूल्य। Hallelujah. आमेन, आमेन। Thank you, Lord. अयो ये क्या था? जब परमेश्वर बातें करता है, दिल से बातें करता है। हालेलुया। ने दिल खोलकर अच्छी चीजें अपने पास रखकर बात नहीं करता, जो है जो भी है सामने आमने सामने कहता है। अगर परमेश्वर नाराज है तो सामने से कह देता है कि मैं नाराज हूँ, और बहुत प्यार आ रहा है उमड़कर तो कहता है कि मुझे तेरे लिए बहुत बड़ा प्यार है। ऐसे परमेश्वर ने आज दिल खोलकर एक चीज कहा है। क्या कहा है? हम बहुमूल्य है और हम सुंदर है। हालेलुया। हम परमेश्वर के लिए मैटर करते हैं। वी मैटर टू हिम। प्रेज द लॉर्ड। और परमेश्वर के दास ने अंत में कहा कि आज का दिन यहोवा ने बनाया है। मैंने वो गीत का लिस्ट में देखा तो गीत का लिस्ट में स्टार्टिंग का गाना आज का दिन यहोवा ने बनाया है। जब परमेश्वर बातें करता है तो कितनी अच्छे से सब कुछ मिलाकर हर एक डिपार्टमेंट को कनेक्ट कर कर। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। क्या आप जिंदा हो आज की सुबह?
कि आपके अंदर जीवन है, जीवन का प्रभु आपके अंदर विराजमान है। प्रभु ने कहा मैं ही, किसने कहा? और क्यों बोलने? मैं ही। क्या आपके अंदर परमेश्वर मार्ग, सत्य और जीवन बनकर है? आप यहाँ पर देखो, मुझे मत, वहाँ पे कौन है? यहाँ पे देखो, यहाँ पे ध्यान दो। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। आप सब खुश हैं? कैसा था ये वीक? अच्छा था? आंटी बहुत खुश हो रहे। प्रेज द लॉर्ड। ये साइड आप लोग कैसे हैं? എന്തൊക്കെയുണ്ട് വിശേഷം? സുഖമായിരിക്കുന്നോ? മലയാളത്തിൽ പറഞ്ഞപ്പോൾ ചെറിയൊരു സ്മൈലൊക്കെ വന്ന്. പ്രൈസ് ദി ലോർഡ്, ഹല്ലേലൂയ. ഇറ്റ് ഈസ് എ ബ്യൂട്ടിഫുൾ ഓപ്പർച്യൂണിറ്റി അല്ലേ? എത്ര വലിയ ഭാഗ്യമാണ് നമുക്ക് കിട്ടിയത് ഈ കർത്താവിനെ ഒരുമിച്ച് സന്തോഷിക്കുവാൻ, ആരാധിക്കുവാൻ. ഈ സഭയുടെ പ്രത്യേകത, ഇവിടെ നമുക്ക് വേർതിരിവുകളില്ല. ഹല്ലേലൂയ. നമ്മുടെ ഇവിടെ ഒറ്റ രക്തത്തിൻ്റെ ഓഹരിക്കാരാണ്, ഒറ്റ രക്ഷയുടെ ഓഹരിക്കാരാണ് നാം. അവൻ നമ്മെ സ്നേഹിച്ചതെല്ലാം അവൻ്റെ മുഴുവനും തന്നാണ്. ഹല്ലേലൂയ. പ്രായം നോക്കി വേർതിരിച്ചില്ല. ഇവിടെ ഇത് യൂത്ത് സഭയല്ല, ഇതാണ് സഭ. ഹല്ലേലൂയ. ഇവിടെ അപ്പച്ചനും അമ്മച്ചിക്കും വിലയുണ്ട്, ഇവിടെ മുതിർന്നവർക്ക് വിലയുണ്ട്. നിങ്ങളുടെ ആരാധനയ്ക്ക്, നിങ്ങളോട് കർത്താവിനോടുള്ള നിങ്ങളുടെ പ്രതികരണങ്ങൾക്ക് വിലയുണ്ട്. ഹല്ലേലൂയ, പ്രൈസ് ദി ലോർഡ്. അതുകൊണ്ട് ധൈര്യമായിട്ട് കർത്താവിന് കൊടുത്ത് പഠിച്ചോ. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. നമുക്ക് ഒരുമിച്ച് ചേർന്ന് കർത്താവിന് വേണ്ടി സ്തുതിയുടെ ഒരു സിംഹാസനം പണിയാം. ഹല്ലേലൂയ. അതിനെല്ലാം എന്തിനാണ് നമ്മൾ രാവിലെ ഒരുങ്ങിക്കെട്ടി വന്നേ? हालेलुया, प्रेज द लॉर्ड। मैं कह रहा था कि हम एक साथ मिलकर परमेश्वर के लिए एक सिंहासन बनाएंगे, वो है स्तुति का, क्योंकि वो अपनी स्तुतियों पर विराजमान है। हालेलुया। The height of his reign or his sitting on the throne depends on how big of a throne you build for him. हालेलुया। परमेश्वर उतना ही ऊंचाई में बैठ सकते हैं आपके जीवन में जितना ऊंचाई पर आप स्तुति का सिंहासन बनाते हो। Did you get that? Can somebody translate for me better? Can we give them a better version, please? The Lord will be enthroned on your praises only as much as the level of height, width and breadth of the throne that you build. विराजमान हो पाएगा जितनी ऊंचाई में, जितनी जो है गहराई में और जितना जो है जितना चौड़ाई में आप अपनी स्तुतियों को परमेश्वर के लिए बांधते हैं। समझ में आया आपको? हालेलुया। क्या आपको पता है आपके अंदर है ये जीवन, आपके अंदर है ये आराधना, इसलिए आप बहुमूल्यवान हो। आप सिर्फ मूल्यवान नहीं, आप बहुताई में आप मूल्यवान हो। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। क्योंकि आपके अंदर आराधना है। प्रेज द आमेन। आके मारूंगा सबको एक। आपके अंदर क्या है? बोलो, मेरे अंदर आराधना है। अभी आजू बाजू में जो बैठे उनको हाथ मिलाकर कहो कि आपके अंदर आराधना है। आपके अंदर आराधना है। वो आराधना वापस घर पे मत लेके जाओ, आराधना वापस घर पे मत लेकर आज यहाँ पर उसको अर्पण करके जाओ। बोलो बोलो, उसको अर्पण करके कहीं कोडे। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। आर यू हैविंग फन? यस। आर यू एंजॉयिंग इन द प्रेजेंस? 6 दिन आप लोगों ने मेहनत किया है ना, आज थोड़ा आराम करो। आराधना में नहीं, लेकिन आपको दिल को आराम करो। परमेश्वर कहता है कि जिसने जो भी मेहनत करता है, जो भी भार उठाता है, आओ मेरे पास, मैं तुम्हें एक विश्राम दूंगा। हालेलुया। परमेश्वर के विश्राम से आराधना करो। हालेलुया। अंगलापगलके माटी वेचिട്ട്, हालेलुया। आपके अंदर के एंजाइटीज को सबको हटा के रखो। ये परमेश्वर का घर है, यहाँ पर कोई आपको छू नहीं सकता। प्रेज द लॉर्ड। आर यू रेडी? आपके हाथ तैयार है, पैर तैयार है, दिल तैयार है, तो गा सकते हैं। तो आओ मिलकर हम सब गाए, तो आओ मिलकर हम सब नाचे, तो आओ मिलकर हम सब गाए। Get excited, church! धन्यवाद हो, धन्यवाद हो, धन्यवाद हो तेरा, धन्यवाद। धन्यवाद हो, धन्यवाद हो, Come on. धन्यवाद हो तेरा, धन्यवाद हो,
मसीह तू हमारे साथ कोई नहीं तेरे में आज के दे we worship you तो आओ मिलकर हम सब गाए सब गाए Can you take over every soul that has entered upon La soto ricabo rababa sike तो आओ मिलकर हम सब गाए मिलकर हम सब नाचे सब नाचे ओ धन्यवाद 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 Come on, celebrate this God. धन्यवाद Papa, you're good. Papa, you're good. Oh, धन्यवाद La soto Lambele Lentele Roncodo Lesente आज के मैं हूँ तेरा आज के और हमेशा हमेशा आज के मैं हूँ तेरा आज के और हमेशा कल के भर ना रहना विश्वास करके है भरना में कोई नहीं तेरे में आगे वाले पीछे वाले दाएं बाएं सब लोग कम ऑन विश्वास विश्वास करके कोई नहीं कोई नहीं तेरे में ओ कल के भरोसे ना रहना हमें तूने दिया है नया दे विश्वास करके विश्वास करके there is no need for you to be stuck move on नहीं तेरे में आज के तो आओ one more time तो आओ सब गाए ओ धन्यवाद मैं हूँ तेरा ओ धन्यवाद धन्यवाद मैं हूँ मैं हूँ तेरा आज के दिन और हमेशा हमेशा राबसुरी का देनिया खोदो ये अनंत काल का रिश्ता है ऐसी कोई सामत नहीं है जो मुझे तुझसे अलग कर सकता है प्रभु धन्यवाद हो धन्यवाद और धन्यवाद हो धन्यवाद come on give it one more time धन्यवाद धन्यवाद ओ धन्यवाद ओ धन्यवाद we thank you and praise you we lift your holy name are you ready church आज के मैं हूँ तेरा आज के दिन आज के और हमेशा आज के दिन आज के मैं हूँ तेरा
the river. Become alive in the river. Come on, sing. Become alive. परमेश्वर की नदी यहाँ पर बह रही है. जिंदा, जिंदा. Become alive in the river. Hey, become alive in the river. Oh, become alive in the river. Rabba shika seke tele. Bursting, it's bursting, it's bursting. Bursting, bursting From the ground. feel it now. Oh, bursting, bursting. Up from the ground. One more time. Oh, bursting. Oh, up from the ground. Feel it now. Bursting. Are you ready? The ground. Jump, jump. Become alive in the river. 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 Oh, become alive in the river. Come on, come on. Become alive in the river. Oh, become alive in the river. Oh, become alive in the river. Become alive. Become alive in the river. Oh, become alive in the river. Oh, la satelio torra. Become alive in the river. Oh, become alive in the river. Bursting, bursting. Up from the ground, we feel it now. Bursting, bursting. Up from the ground, बहने दे आत्मा की नदी को, उस नदी को हमें से होकर यीशु राजा. बहुत सरल गीत है. ओ यीशु राजा. बहने दे, ओ बहने दे आत्मा की नदी को, उस नदी को हमें से होकर यीशु राजा. यीशु राजा. गाए गाए बहने दे. ओ बहने दे आत्मा की नदी को, उस नदी को हमें से होकर यीशु राजा. और एक बार यीशु राजा. बहने दे आत्मा की नदी को, उस नदी को हमें से होकर यीशु राजा. यीशु राजा. Become alive in the river. Become alive in the river. Come on, become alive in the river. Become alive in the river. Oh, become alive in the river. Come on, somebody, become alive. La sekio koraba sekere. बहुताई में जीवन बहने दो. बहुताई में. La pasetele yaron koraba sekere. La gora kasetole. Baroka que te tole. Barin. Oh, become alive in the river. Become alive in the river. Become alive in the. बहने दी आत्मा की नदी को. Oh, बहने दे आत्मा की नदी को. उस नदी को हमें से होकर यीशु राजा. यीशु राजा. बहने दे आत्मा की नदी को, उस नदी को हमें से होकर यीशु राजा. गाए गाए यीशु राजा. ये प्रार्थना है. बहने दे आत्मा की नदी को, उस नदी को हमें से होकर यीशु राजा. आपके अंदर ऐसी इच्छा है तो आपकी इच्छा को परमेश्वर साक्षात्कार करेगा. ओ बहने दे आत्मा की नदी को, उस नदी को हमें से होकर यीशु राजा. यीशु राजा. Are you ready, church? Become alive in the river. Become alive in the river. Hey, become alive in the river. Hallelujah. Become alive in the river. Become alive in the river. Come on, somebody. Become alive.
जोर से पुकारे अब्बा मुझे तू जिंदा कर हर एक क्षेत्र जिसमें मृत्यु पाया गया है प्रभु तेरी नदी मुझमें बहने दे आला सोतोने आज की सुबह परमेश्वर विश्वास योग्य है आपको फिर से जीवित करने के लिए बहुताई में बहुताई में बहुताई में नम्र करे Come alive in the river. से कहती ओ सोतोने burst up from the ground, bursting up from the ground. Oh, we feel it now, bursting up from the ground. We feel it now. Are you ready, church? 1, 2, become alive, become alive. Become alive in the become alive in the river. Oh, become alive in the river. Oh, become alive in the river. Become alive. Now God will show you. Become alive in the river. Rimbayo seketelia toraba. Benede atma ki nadi ko. Benede. आत्मा की नदी को ये आपकी प्रार्थना है उस नदी को हम में से होकर ओ यीशु राजा यीशु राजा बहने दे आत्मा की नदी को बहने दे आत्मा की नदी को Come on. उस नदी को हम में से होकर यीशु राजा यीशु राजा आवाज उठाकर एक साथ मिलकर ओ बहने दे आत्मा की नदी को उस नदी को हम में से होकर यीशु राजा यीशु राजा अरे वो मेरे आत्मा की नदी को उस नदी को हम में से होकर यीशु राजा ओ यीशु राजा oh become alive in the river oh become alive in the river oh become alive in the river become alive become alive become alive in the river come on become alive in the river oh become alive in the बहने river दे become alive in the river ooh benede आत्मा की नदी को उस नदी को हम में से होकर यीशु राजा यीशु राजा ओ benede आत्मा की नदी को उस नदी को हम में से होकर यीशु राजा ओ यीशु राजा बहने दे आत्मा की नदी को उस नदी को हम में से होकर यीशु राजा यीशु राजा बहने दे बहने दे आत्मा की नदी को उस नदी को हम में से होकर यीशु राजा यीशु राजा become alive in the river become alive in the river come on become alive in the river oh become alive in the river become alive in the river oh become alive in the river oh become alive in the river la cara basicano kono Imboro cose che ti assottoliane Ramori basta te li dodo Lei antuna gattuna bastune gattune gattuni gattuni Lei gattuna gattuna bastune gattuna gattuni gattune Le settuna gattuna battuna gattuna gattuni Sto conto battele te conto rete Le sette code conto gattuna battuni gattuni Le cora bacco sette tele Sette le cora आत्मा की नदी को हमसे आत्मा की नदी को उस नदी को हम में से होकर यीशु राजा
बहने दे आत्मा की नदी को उस नदी को हम से होकर यीशु राजा यीशु राजा यीशु राजा ओ बहने दे आत्मा की नदी को ओ उस नदी को हमें से होकर यीशु राजा ओ यीशु राजा बहने दे आत्मा की नदी को उस राया लारा वशंदाला लिखा डाला रीमाना लिखा डाला अडारा लिखा डाला यीशु राजा लिखा डाला उड़ाला लिखा डाला अनिवार्य लिखा डाला उस नदी को हमें से होकर यीशु राजा Come on, let's worship in tongues. यीशु राजा For those who have the gift of tongues. Tele coro, Limbarioso, बहने दे उस नदी को Limbarioso, Limbaricodo, Lecoso teke, Lambari borrataye, Limbarioso tolo, Lambacoyade, Limbaya sete, Limbolia se, Lambaracoto, Lesetiada, Lambori modo, Lenkeliada, Lembeliade, Socorra baya, Lembaioto, Lecora Let baye, it flow. Limbarioso, Let it flow. Limbaricana, Lembesekete, Forget your neighbor. Forget everyone. Enjoy with Jesus this morning. आज सुबह यीशु मसीह के साथ आनंद मनाइए। Oh, Yeshu Raja. There is no one except you and your Adonai. Yeshua. New languages in the name of Jesus. Let the gifts of Holy Spirit operate right now. पवित्र आत्मा के वरदान अभी यीशु मसीह के नाम में कार्य करे। Oh, Yeshu Raja. Apaki nadi ko, us nadi ko, hame se Yeshu Raja. Oh, Yeshu Raja. Oh, Benede. Apaki nadi ko, us nadi ko, hame se Yeshu Raja. Yeshu Raja. Lambora sede, Lambora bade, Lambora base, Lambara pele, Lengele cara, Lengele todo, Semboro codo, Lambari ase, Lambaro cosa, Lambari otro, Lamberiana, Lamboro codo, Lambere sete, Lamboba yase, Lekentuni gatuna, Lekentuni bastere, Become alive in the river. Come on, become alive. Come on, dance in the river of Holy Ghost. पवित्र आत्मा के नदी में नाचिए। David danced undignified in the presence of God. ये एक परमेश्वर के सामने एक मूर्ख के समान वो नाच रहा था। Come on, David generation, dance in the river of Holy Ghost. From the ground, we feel it now. Bursting up from the ground. Oh, become alive in the river. Become alive in the river. Become alive in the river.
are flowing in the river. If he tells us to go to the left, go to the left. Are you ready? See, in Bible it says परमेश्वर का वचन कहता है that the measure of the Holy Spirit that he is going to give to you or impart in you, पवित्र आत्मा की जो उंडेलपन जो आपके ऊपर आने वाली है, it is not till your heels, वो आपके पैरों तक, एड़ियों तक नहीं, because if it is with heel till your heel level, you will walk wherever you want to. अगर वो सिर्फ आपके एड़ियों तक है तो आप जहां चाहते हो वहां पर आप चलोगे। It is not going to be till the level of your knees. वो सिर्फ आपके घुटनों तक ही नहीं, Still your will be active. क्योंकि तभी भी आपकी इच्छाएं वहां पर सजीव It रहेंगी। is not till your waist. और वो सिर्फ आपके कमर तक ही नहीं, This river will drench you in itself. और ये नदी आपको उसके अंदर पूर्ण तरीके से डुबा दे, This will consume you. और ये नदी आपको पूर्ण तरीके से कब्जा कर So ले, now you don't decide where to go. ताकि आज से आप ये निर्णय ना लो कि आपको कहाँ जाना है। Where the river goes, you go. वो नदी जहां पर जाएगी आप उसके पीछे The जाएं। river tells you to go to the left, you go to the left. नदी कहेगी कि लेफ्ट में जाओ तो आप भी लेफ्ट में जाओगे। It tells you to go to the right, you go to the right. अगर वो राइट में जाने कहेगी तो आप राइट में It जाओगे। tells you go to the deep, you go to the deep. नदी कहेगा कि गहराई में जाओ तो आप गहराइयों में जाओगे। So we will not be surface level believers. और हम सिर्फ ऊपरी स्तर में ही बातों को संभालने We are वाले digging विश्वास deep. नहीं, पर हम गहराइयों को खोद रहे हैं। Deep, deep, deep. हम गहराइयों को खोद रहे हैं। The beauty is सुंदरता ये है that it is not coming from outside to inside, ये बाहर से हमारे अंदर नहीं, but it is flowing from your belly outside. पर वो आपके अंदर से वो बाहर बहने वाली It है। will flow from inside to out. आपके अंदर से वो बाहर बहेगी, Everything that touches will have life. और जो भी उसे छू लेगा उसके अंदर जीवन आ जाएगा, Every dead things will blossom in the name of Jesus. और सारी मरी हुई चीज यीशु मसीह के नाम में खिल कर आएगी। बाइबल कहता है कि पानी के छूने से नहीं, उसके सुगंध से वो खिल जाएगा. വചനം പറയുന്നു വെള്ളം തൊടുമ്പോഴുള്ള അതിന്റെ ഗന്ധം വരുമ്പോൾ തന്നെ അവിടെ വളർന്നു വരുന്നു। So अगर गंध से वो खिलता है तो छुएगा तो क्या होगा? ഗന്ധമുണ്ട് അവിടെ വൃക്ഷങ്ങൾ വളരുന്നെങ്കിൽ ആ വെള്ളം തൊട്ടാൽ അവിടുത്തെ വളർച്ച तो आज എന്തോ इस ആയിരിക്കും। आत्मा की नदी में डूबना है. ഇന്ന് പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ നദിയിൽ നമ്മളെ തന്നെ उस नदी के गहराई में जाना है. അതിന്റെ ആഴങ്ങളിലേക്ക് നമുക്ക് പോകണം। वहाँ पे कुछ चमकते हुए चीज है, അവിടെ തിളങ്ങുന്ന ചില മുത്തുകളുണ്ട്, कुछ मूल्यवान पत्थर है. അവിടെ മൂല്യമേറിയ ചില उसको കല്ലുകളുണ്ട്। लेकर आना है क्योंकि इतिहास रचना है. അതെടുത്തോണ്ട് നമ്മൾ പുറത്തു വരണം, കാരണം പുതിയൊരു ചരിത്രം എഴുതാനുണ്ട്। उसको लेके आना है क्योंकि तराई में कुछ हड्डियां हमारा इंतजार कर रही है. ഇത് പുറത്തെടുത്താലേ പറ്റൂ, കാരണം താഴ്വരയിൽ ചിലർ നമ്മളെ കാത്തിരിക്കുന്നു। कुछ हड्डियां, कुछ सूखी हड्डियां ഉണങ്ങിയ അസ്ഥികൾ इंतजार कर रही है कि आप और मैं वो नदी के बहाव में उस तराई में पहुंचेंगे और उनकी अवस्थाओं को बदलेंगे. ആ ഉണങ്ങിയ അസ്ഥികൾ നമ്മൾ വരുമെന്ന് പ്രതീക്ഷയോടെ ഇരിക്കുകയാ, കാരണം നമ്മുടെ കൂടെ വരുന്ന ആ നദി അവരുടെ മേൽ ജീവനെ इसलिए വെളിപ്പെടുത്തും। हम गा रहे कि बहने दे आत्मा की नदी को, मुझ में से बहने दे प्रभु. അതിനാ നമ്മൾ പാടിയത്, കർത്താവേ അങ്ങയുടെ നദി, ആത്മാവിന്റെ നദി എന്നിലൂടെ പുറപ്പെടട്ടെ। तेरे समस्याओं का समाधान तेरे अंदर से बहे. നിന്റെ എല്ലാ പ്രശ്നങ്ങളുടെയും സൊല്യൂഷൻ നിന്റെ അകത്തുനിന്ന് വരട്ടെ। तेरी चंगाई अंदर से टूट कर बहे. നിന്റെ സൗഖ്യം നിന്റെ അകത്തുനിന്ന് പുറപ്പെടട്ടെ। तेरी छुटकारा तेरे अंदर से बहने लगे. നിന്റെ വിടുതൽ നിന്റെ അകത്തുനിന്ന് പുറപ്പെടട്ടെ। Out of the belly let the rivers flow. और सारे अंदर से वो जीवन की नदियां बहे। Out of the belly, out of the belly. Tell your belly, let the rivers flow. अब Let बोलो। the rivers flow. Let the rivers flow. आप बोलो कि मेरे अंदर से वो जीवन की नदियां बहे। Oh, बहने दे. कहने दे आत्मा की नदी को, उस नदी को हम में से होकर यीशु राजा, Ready? यीशु राजा, A little bit more beat. तू Oh. कहने दे आत्मा की नदी को, उस नदी को में से होकर यीशु राजा, बहने दे. यीशु राजा. ओ कहने दे आत्मा की नदी को, उस नदी
नदी को, उस नदी को हमें से होकर यीशु राजा, ओ यीशु राजा, बोलिए बहने दे, बहने दे आत्मा की नदी को, उस नदी को हमें से होकर यीशु राजा, यीशु राजा, ओ हालेलुया, बहने दे आत्मा की नदी को, इस नदी को थोड़ा सेके मिम्बारियों से यीशु राजा, ओ जम 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 बहने दे, आत्मा की नदी को, उस नदी को हमें से होकर यीशु राजा, यीशु राजा, deep cries out to you. Deep cries out, deep cries out, deep cry out, we cry out to you, Jesus. deep cries out, deep cries out to you. Deep cries out, deep cries we out, cry out, we cry out to, we cry out to you, Jesus. Oh, 'cause you're stirring up deep, deep thirst. 'Cause you're stirring up deep, deep water. Come on, we are going deeper. In the river, we gonna Jump in the river. 'cause you're stirring up deep, deep water. 'Cause you're stirring up deep, deep water. We gonna dance in the rain. We gonna dance. Dance in the 1, 2, 3, 4, deep. He cries out to you. He cries out. He cries out to you. Oh, He cry out. He cry out to you, Jesus. Deep cries out. Deep cries out to you. He cries out. He cries out to you. He cry out. He cry out to you, Jesus. Oh, I've got a river of living water, a fountain that never will run dry. And it's open heaven. It's an open heaven. You're releasing, and we will never be denied. Once again, and I've got Oh, I've got a river, a living a fountain a fountain will never that run never dry. will run dry. under the open heaven. Oh, it's an open Heaven, you're releasing, and we will never be denied. Cause we're stirring up. Come on, sing it. Cause we're stirring up. We're gonna Jesus. dance in the rain. We're gonna, cause we're stirring up. Oh, cause we're stirring up. Oh, we're Deep. gonna. Tell Jesus there are deep wells, deepest water. Deep cries out. Cries out. Oh, we cry out to you, Jesus. Deep cries out to you. We cry out to you, Jesus. Deep cry out. Deep cries out to you. Deep cries out to you. We cry out to you, Jesus. Oh, deep cries out to you. Oh, we cry out to you, Jesus. Papa Yeshua.
से हो यीशु राजा ओ यीशु राजा यीशु राजा बहने दे उस नदी को, ओ बहने दे आत्मा की नदी को, उस नदी को हम में से होकर यीशु राजा बोलिए प्रार्थना करे, बहने दे यीशु राजा बहने दे आत्मा की नदी को, उस नदी को हम में से होकर यीशु राजा यीशु राजा बहने दे आत्मा की नदी को, उस नदी को हम में से होकर यीशु राजा यीशु राजा हो बहने दे आत्मा की नदी को, उस नदी को हम में से होकर यीशु राजा हो बहने दे आत्मा की नदी को, उस नदी को हम में से होकर यीशु राजा हो बहने दे आत्मा की नदी को, उस नदी को हम में से होकर यीशु राजा यीशु राजा कलीसिया एक आखिरी बार अपने आवाजों को उठाकर स्वर्ग से कहे, आत्मा की नदी को, उस नदी को हम में से होकर यीशु राजा यीशु राजा बहने दे आत्मा की नदी को, उस नदी को हम में से होकर यीशु राजा बहने दे आत्मा की नदी को, उस नदी को हम में से होकर यीशु राजा यीशु राजा बहने दे पिता परमेश्वर तेरा धन्यवाद, അപ്പാ അങ്ങേക്ക് ഞങ്ങൾ നന്ദി പറയുന്നു. सारा आदर सारी महिमा का योग्य केवल तू, എല്ലാ മഹത്വത്തിനും എല്ലാ പുകഴ്ചയ്ക്കും അങ്ങ് മാത്രം യോഗ്യൻ. आपके अलावा पिता कोई योग्य नहीं। വേറെ ആരും അതിനായി യോഗ്യരായിട്ടില്ല. इस सिंहासन में विराजमान होने का योग्यता केवल आपका है पिता। ഈ സിംഹാസനത്തിൽ ആയിരിക്കുവാൻ ഉള്ള യോഗ്യത അങ്ങേക്ക് മാത്രമേ ഉള്ളൂ. मेरे इस जीवन नामक सिंहासन में अगर कोई विराजमान हो सकता है तो केवल तू पिता। എൻ്റെ ജീവിതം എന്ന ഈ സിംഹാസനത്തിൽ ആർക്കെങ്കിലും ഇരിക്കാൻ കഴിയുമെങ്കിൽ അതിന് യോഗ്യൻ അങ്ങ് മാത്രമാ तो പിതാവേ. पिता अपने आप को सौंपते हैं पिता, പിതാ ഞങ്ങളെ തന്നെ അങ്ങയുടെ കരങ്ങളിൽ उस സമർപ്പിക്കുന്നു. नदी को बहने दे। ആ നദി ഞങ്ങളിലൂടെ ഒഴുകട്ടെ. जहाँ नदी ले जाए वहाँ जाने के लिए तैयार है पिता। ആ നദി ഞങ്ങളെ എങ്ങോട്ട് നയിക്കുന്നു അതിന്റെ കൂടെ പോകുവാൻ ഞങ്ങൾ वो തയ്യാറാണ്. नदी क्या मांगती है वो देने के लिए हम तैयार है पिता। ആ നദി ഞങ്ങളിൽ നിന്ന് എന്ത് ആവശ്യപ്പെടുന്നോ അത് നൽകുവാൻ ഞങ്ങൾ റെഡിയാണ്. पवित्रता, आराधना, धन, संपत्ति, हमारा आरोग्य, हर वाचा देने के लिए हम तैयार है पिता। ഞങ്ങളുടെ വിശുദ്ധി, ഞങ്ങളുടെ സമ്പാദ്യം, ഞങ്ങളുടെ ആരോഗ്യം എന്ത് ചോദിച്ചാലും അത് സമർപ്പിക്കുവാൻ ഞങ്ങൾ തയ്യാറാകട്ടെ. जो नदी मांगेगी वो, ആ നദി ഞങ്ങളോട് എന്ത് ആവശ്യപ്പെടുന്നു जो नदी അതെല്ലാം, चाहेगी वो, ആ നദി ഞങ്ങളിൽ നിന്ന് എന്ത് पर इस ആഗ്രഹിക്കുന്നു അത് आत्मा की നൽകും. नदी को हमसे न ले जाना पिता।
എന്നാ ഈ ആത്മാവിന്റെ നദി ഞങ്ങളിൽ നിന്ന് ये മാറ്റിക്കളയും. आत्मा को हमसे ना ले जाना पिता. ആത്മാവിനെ ഞങ്ങളിൽ നിന്ന് എടുത്ത് മാറ്റരുത്. एक ही चीज तुझसे मांगते हैं, ഞങ്ങൾ അങ്ങയോട് ഒരു കാര്യം മാത്രം यही इच्छा ആവശ്യപ്പെടുന്നു. रखते हैं पिता അത് തന്നെ ഞങ്ങളുടെ कि ആഗ്രഹമാണ്. तेरी आत्मा की भरपूरी में जिए അങ്ങയുടെ ആത്മാവിന്റെ നിറവിൽ और ഞങ്ങൾക്ക് कोई ജീവിക്കാം. भरपूरी हमारे जीवन में हो ना हो, വേറെ ഒരു നിറവും ഞങ്ങളുടെ ജീവിതത്തിൽ ഇല്ലെങ്കിലും पर आत्मा के कार्य में हम संपन्न रहे. ആത്മാവിന്റെ ആ നിറവിൽ ഞങ്ങൾ സമ്പന്നരായി. यीशु मसीह के नाम में मांगते हैं, सुन और ग्रहण कर. और कलीसिया ने कहा യേശുക്രിസ്തുവിന്റെ നാമത്തിൽ ഞങ്ങൾ അങ്ങയോട് ചോദിക്കും. आमेन. One last time. You are great. You are great. You do So great, there is no one else like you. There is no one else like you. For you are great. You do miracles so great. There is no one else like you. There is no one else like you. For you are great. You do miracles so great. There is no one else like you. There is no one else like you. For you are great. You do miracles so great. There is no one else like you. There is no one else like you. രണ്ട് കരങ്ങളിൽ തട്ടി കർത്താവിന് മഹത്വം. तालियों के साथ प्रभु को महिमा देंगे. That is not a song. Thank God. That is not a song, but our proclamation. जो हमने गाया वो सिर्फ एक गीत नहीं पर वो एक ऐलान है. എത്ര പേരത് ഫുൾ ഫെയ്ത്തിൽ പ്രൊക്ലൈം ചെയ്താണോ എങ്കിലത് ദൈവം തെളിയിച്ചിരിക്കും. जिन्होंने भी पूर्ण विश्वास के साथ इन बातों को ऐलान किया है वो प्रभु आपकी जिंदगी में साबित करके दिखाएगा. നമ്മുടെ ദൈവത്തിനൊരു പ്രത്യേകതയുണ്ട്. हमारे परमेश्वर की एक खासियत है. അവൻ്റെ മക്കൾ എന്തു പറയുന്നു അത് തെളിയിക്കാൻ വരും. उसके बच्चे जो कहते हैं वो साबित करने के लिए वो पिता वहां आता है. ആമേൻ. यस. അവനിൽ ആശ്രയിച്ച് അവനിൽ വിശ്വസിച്ച് നീ എന്തു പ്രഖ്യാപിക്കുന്നു അത് തെളിയിക്കേണ്ട കടമ നമ്മുടെ അപ്പൻ്റേതാണ്. आप उस पिता पर भरोसा रखकर विश्वास रखकर जिस बात को ऐलान करते हो उसको साबित करने की जिम्मेदारी उस पिता परमेश्वर ഞാൻ ഈ की है. പറഞ്ഞ നിങ്ങൾ കേട്ടെന്ന് ഞാൻ വിശ്വസിക്കുന്നു. जो मैंने कहा आप सुने में ये विश्वास करता ഒന്നുകൂടെ हूं പറയുന്നു. और एक बार कहता हूं. അവൻ്റെ മക്കൾ उसके बच्चे അവനിൽ ആശ്രയിച്ച് उस पिता पर भरोसा रखकर അവനിൽ വിശ്വസിച്ച് उस पिता पर विश्वास रखते हुए എന്തു പ്രഖ്യാപിക്കുന്നു जिस बात को ऐलान करते हैं അത് തെളിയിക്കാൻ അപ്പൻ ഇറങ്ങി വരും. वो साबित करने के लिए पिता उतर कर आएगा. ആമേൻ. आमीन. ഓൾഡ് ടെസ്റ്റ്മെന്റിൽ എന്തെല്ലാം പറഞ്ഞു അത് മൊത്തം യേശു തെളിയിച്ചിട്ടാ തിരിച്ചു പോയി. पुराने करार में जो भी ऐलान किया गया वो सब यीशु मसीह ने साबित करके वो लौटा. അതാണ് എബ്രായ ലേഖനത്തിൽ എഴുതി വെച്ചത് ക്ലിയർ ആയിട്ട്. और वही बात को इब्रानियों के पत्री में व्यक्त रूप से लिखा है. പ്രവാചകന്മാർ പറഞ്ഞതും പ്രവാചകരല്ലാത്തവർ പറഞ്ഞതും തെളിയിച്ചു പോയി കർത്താവ്. जो नबियों ने कहा जो नहीं नबी नहीं थे उन्होंने भी जो भी कहा वो सब कुछ यीशु मसीह ने पूर्तिकरण में लाया. പുതിയ നിയമത്തിന്റെ പ്രത്യേകത
കർത്താവായ യേശു ക്രിസ്തുവിൻ്റെ ആത്മാവ് നിന്റെ അകത്തുണ്ടെങ്കിൽ നീ ഒരാംഗിളിൽ പ്രവാചകനാണ്. और नए करार की ये दृष्टिकोण है कि यीशु मसीह की आत्मा अगर आपके अंदर है तो आप एक दिशा से देखो तो आप एक नबी हो. ഒരു പ്രവാചകന്റെ ഓഫീസ് നിനക്കില്ലായിരിക്കാം, പക്ഷെ ഒരു പ്രവാചകന്റെ ടേസ്റ്റ് നിനക്കുണ്ട്. एक नबी के कार्यालय में जाकर कार्य करने की शायद दान नहीं होगी, पर वो नबी का स्वाद आपके अंदर से उठते दिखेगा. അപ്പൊ നീ ഒരു പ്രവാചകന്റെ ടേസ്റ്റ് ഉള്ളവനാണെങ്കിൽ നീ പറഞ്ഞത് തെളിയിക്കേണ്ടത് സ്വർഗത്തിലെ അപ്പന്റെ ഉത്തരവാദിത്വം. तो आप अगर वो नबूवत के उस टेस्ट को ले चलते हो तो जो आपने ऐलान किया वो साबित करने के लिए वो पिता अपनी जिम्मेदारी को निर्भर करेगा. ആമേൻ. आमेन. നമ്മുടെ കർത്താവിന് അവൻ്റെ വാക്കോളം വിലയാണ് അവനിൽ ആശ്രയിച്ച് നീ പറയുന്ന വാക്കിന് കൊടുക്കുന്നത്. हमारे पिता की एक खासियत है कि हमारा परमेश्वर का जो शब्द है उसका जितना मूल्य है उतना ही मूल्य आप जब उस पर विश्वास करके कुछ कहते हो आपके शब्दों को भी प्रभु उतना ही मूल्य देता है. ഞാൻ പറഞ്ഞ പിടികിട്ടിയോ? क्या आप समझ पाए? യേശു കർത്താവിന് അവൻ്റെ വാക്കിന് എന്തോ വില കൊടുക്കുമോ അത്രയും വിലയാണ് അവനിൽ ആശ്രയിച്ച് നീ പറയുന്ന വാക്കിന് അവൻ കൊടുക്കുന്നത്. यीशु मसीह के शब्दों को जितना मूल्य है उतना ही मूल्य जब आप उस यीशु पर भरोसा रख के कुछ कहते हो उन शब्दों को यीशु मूल्य देता है. അതുകൊണ്ടാണ് ബൈബിൾ വിശ്വസിക്കുന്നവരല്ല ഈ അടയാളം നടക്കും. इसके लिए वचन कहता है कि जो विश्वास करते हैं उनके द्वारा ये चिन्ह होंगे. അടുത്ത വാക്ക് പറഞ്ഞു വിശ്വസിക്കുന്നവരാൽ ഈ അടയാളം നടക്കും എന്ന് പറഞ്ഞ ദൈവം അടുത്ത വാക്ക് പറയുന്ന വിശ്വസിക്കുന്നവൻ ഈ മലയോട് പറഞ്ഞാൽ അത് പോവും. और उसके अगले सेंटेंस में प्रभु कहता है कि जो विश्वास करते हैं अगर वो इस पर्वत को हटने के लिए कहे तो वो वहां से हट जाएगा. അപ്പൊ എന്താ നീ പറയുന്ന വാക്കിന് ഭയങ്കര ബുൾഡോസറിന്റെ ശക്തി ഉണ്ടെന്നല്ല എൻ്റെ അർത്ഥം. उसका अर्थ ये नहीं कि आप जो शब्द कह रहे हो उसको एक बुलडोजर की ताकत है. പകരം നീ പറയുന്ന വാക്കിനെ തമ്പുരാൻ വില കൽപ്പിച്ചപ്പോൾ അവൻ്റെ വാക്കായി മാറി. पर जब आपने उस पर भरोसा रखकर उस शब्द को कहा तब वो ऐसा शब्द बन गया जो प्रभु ने खुद ने ऐलान किया है. ഞാൻ പറഞ്ഞ മല മാറത്തില്ല, പക്ഷെ ദൈവം പറഞ്ഞ മല മാറും. मैं कहूं तो पर्वत वहां से हटेगा नहीं, पर परमेश्वर कहेगा तो पर्वत वहां से हटेगा. പറഞ്ഞ മനസ്സിലായോ? Yes. ഞാൻ പറഞ്ഞ മല മാറത്തില്ല, പക്ഷെ ദൈവം പറഞ്ഞ മല മാറും. अगर मैं कहूं तो वो पर्वत वहां से नहीं हटेगा, अगर परमेश्वर कहेगा तो पर्वत वहां से പക്ഷെ हटेगा. അവിടെ ഒരു ക്ലോസ് ഒന്ന് വിശ്വസിച്ചുകൊണ്ട്. मगर वहां पर एक कंडीशन क्लॉज है कि विश्वास करते हैं इसलिए. मरकुस का सुसमाचार 11वां अध्याय उसके 22वें आयत से यीशु ने उसको उत्तर दिया, परमेश्वर पर विश्वास रखो. मैं तुमसे सच कहता हूं कि जो कोई इस पहाड़ से कहे तू उखड़ जा और समुद्र में जा पड़ और अपने मन में संदेह न करे वरन प्रतीति करे कि जो कहता हूं वो हो जाएगा तो उसके लिए वही होगा. അപ്പോൾ ഞാൻ പറഞ്ഞ മല മാറത്തില്ല, मैं कहूंगा तो वहां से पहाड़ नहीं हटेगा, പക്ഷെ കർത്താവ് പറഞ്ഞ മല മാറും. अगर परमेश्वर कहेंगे तो पहाड़ हटेगा. വിശ്വസിച്ചുകൊണ്ട് ഞാൻ പറയുമ്പോൾ ഞാൻ ആരായി മാറി? तो जब मैं विश्वास करके कहता हूं तो मैं कौन बन गया? അപ്പോൾ വിശ്വാസമില്ലാത്ത ഞാൻ വെറും മനുഷ്യൻ, വിശ്വാസമുള്ളവനായി മാറിയ ഞാൻ ദൈവത്തോട് തുല്യനാവുക. तो मैं जो बिना विश्वास का हूं वो सिर्फ एक मनुष्य है, मगर मैं जब विश्वास से कहता हूं मैं परमेश्वर के समानता में हो जाता हूं. പിടികിട്ടിയില്ലെന്ന് ഞാൻ വിചാരിക്കുന്നു. समझ में नहीं आया ഞാൻ ഒന്നുകൂടെ आपको? ക്ലിയർ ചെയ്യാം. और एक बार कहता हूं. ഒരു മനുഷ്യൻ പറഞ്ഞ മല മാറുമോ? जब एक मनुष्य कहेगा तो क्या पहाड़ हटेगा? മാറുമോ? नो. ഇല്ല.
नहीं പക്ഷെ हटेगा। ദൈവം പറഞ്ഞാലോ अगर परमेश्वर कहे तो यस, മല മാറും. पहाड़ हटेगा। അപ്പൊ ഞാൻ പറഞ്ഞ മല മാറുന്നെങ്കിൽ അത് ഞാൻ ആരായി മാറിയെന്ന? तो जब मैं कहता हूं और पहाड़ अगर हट गया तो मैं कौन बन गया? अभी परमेश्वर के साथ। Yes. പിടികിട്ടിയില്ല, ഇനിയും പറയാം. और एक बार कहता हूं, എന്താന്നറിയോ, ഞാനിവിടെ വരുന്ന സ്പിരിറ്റ് നിങ്ങളും കൂടെ വരണം. तो यहां पर जिस आत्मा में मैं आ रहा हूं आप भी मेरे साथ सफर करें। മോശ വിക്കനല്ലേ? मूसा तोतला है, ആന്നോ? हाँ या नहीं? यस। പക്ഷേ ദൈവം പറഞ്ഞു ഇനിയും നീ ഫറവന്റെ കൊട്ടാരത്തിൽ പോകുന്നത് വിക്കനായിട്ടല്ല. पर परमेश्वर ने मूसा से कहा कि तू अभी फिरौ के महल में एक तोतला बनकर नहीं रुकेगा, പകരം बदले में നീ വാ തുറക്കുമ്പോൾ എൻ്റെ ശബ്ദമായിരിക്കും വരുന്നത്. जब तू अपने मुंह को खोलेगा उसमें से मेरी आवाज आएगी। അതിന്റെ അർത്ഥം എന്താ? उसका अर्थ क्या है? സംസാരിക്കുന്നത് മോശയാ, പക്ഷെ വരുന്നത് ദൈവ ശബ്ദം. वहां बात करने वाला मूसा है पर वहां पर आवाज यहोवा का है। ഇത് നടക്കുമല്ലോ. क्या ये हो सकता है ना? പഴയ നിയമത്തിൽ ഇത് നടക്കുവേ? पुराने करार में तो ये होता അങ്ങനെ है, തന്നെ പുതിയ നിയമത്തിൽ അതിനേക്കാൾ വലുത് നടക്കണം. तो नए करार में उससे भी सामर्थ्य में होना चाहिए। या ഇവിടെ എന്താ പറഞ്ഞേ? यहाँ क्या कहा गया है? ഒരു മനുഷ്യൻ പറഞ്ഞ മല മാറത്തില്ല, एक मनुष्य कहे तो पहाड़ वहां से नहीं പക്ഷെ हटेगा। ദൈവം പറഞ്ഞ മല മാറും. अगर परमेश्वर कहे उसे हटने तो पहाड़ हटेगा। ദാവീദ് പറഞ്ഞ എന്തെന്നറിയോ? വനങ്ങളുടെ തോലിരിവിക്കുമാറാക്കുന്ന ശബ്ദമാ ദൈവ ശബ്ദം. സങ്കീർത്തനത്തിൽ ദാവീദ് പറഞ്ഞേക്കുന്നു, മാൻകുട്ടികളെ പ്രസവിച്ചു മാറാക്കുന്ന ആ വാക്യം ഒന്ന് എടുക്കാം. ആ भजन संहिता 29वां अध्याय उसका 9वां आयत, यहोवा की वाणी से हरनियों का गर्भपात हो जाता है और अरण्य में पतझड़ होता है और उसके मंदिर में सब कोई महिमा ही महिमा बोलता ആദ്യത്തെ रहता രണ്ട് है। ക്ലോസ്. पहले दो शब्द, यहोवा की वाणी से हरनियों का गर्भपात हो जाता है और अरण्य में पतझड़ होता है। അപ്പൊ ദൈവത്തിന്റെ ശബ്ദത്തിന്റെ പവറാ പറഞ്ഞേക്കുന്നത്. तो यहाँ पर यहोवा की वाणी के सामर्थ्य को हम देखते हैं। ഈ പവർ ഉള്ള ശബ്ദമാണ് മോശ വാ തുറന്നപ്പോ വന്നതെന്ന്. और जब मूसा ने मुंह खोलकर कहा, ये शब्द की सामर्थ्य वहां पर प्रकट हुई। ഞാൻ ഈ പറഞ്ഞ ദൂത് നിങ്ങൾ ശ്രദ്ധിക്കണം. जो कह रहा हूं ध्यान देना, മോശയുടെ വാ തുറന്നപ്പോ വന്നത് ഈ പവർ ഉള്ള ശബ്ദ. और जब मूसा ने अपने मुंह खोला इस आवाज की सामर्थ्य वहां पर प्रकट ഇത് हुई। മോശ പറഞ്ഞ കാര്യമല്ല, ഇത് ദൈവം മോശയോട് പറഞ്ഞ കാര്യ. ये मूसा ने कही बात नहीं, पर यहोवा ने मूसा से कहा हुआ बात है। നീ വാ തുറക്കുമ്പോൾ നിന്റെ ശബ്ദമല്ല എൻ്റെ ശബ്ദം വരും. प्रभु ने कहा कि जब तू मुंह खोलेगा तब तेरी आवाज नहीं मेरी आवाज आएगी। അപ്പൊ നിങ്ങൾ നോക്കിക്കേ, देखना, ശ്രദ്ധിക്കുക. ഇവിടെ പറഞ്ഞ എന്താ? यहां पर क्या कहा गया है? മല മാറാൻ ദൈവത്തിന്റെ വാക്കുകൾക്ക് കഴിയും. മല മാറ്റാൻ परमेश्वर के शब्दों को, आवाज से पहाड़ हट जा सकती है। പറഞ്ഞാൽ മല മാറണമെങ്കിൽ ദൈവത്തിന്റെ ശബ്ദത്തിലേ അത് കഴിയത്തുള്ളൂ. अगर बोलकर पहाड़ हटना है तो वो सिर्फ परमेश्वर के आवाज के द्वारा ही हो सकता है। പക്ഷെ ഞാൻ പറയുമ്പോൾ അത് നടക്കും. अगर मैं कहूं तो वो वहां पर संभव है। അവിടെ ഒരൊറ്റ ക്ലോസ് സംഭവിച്ചാൽ മതി. वहां पर एक शर्त मानना है, എൻ്റെ അകത്ത് ഒരു വിശ്വാസം അങ്കുരിക്കണം. मेरे अंदर से एक विश्वास उत्पन्न हो जाए। ആരിലുള്ള വിശ്വാസം? वो विश्वास किस पर होना है? ദൈവത്തിലുള്ള വിശ്വാസം. परमेश्वर पर मेरी विश्वास। അപ്പൊ ദൈവത്തിൽ വിശ്വാസം വന്നാൽ
जब परमेश्वर पर मैं विश्वास करूं, എന്റെ വാക്കുകൾ ദൈവത്തെ പോലെ ആകും. मेरे शब्द परमेश्वर के समान बन जाएंगे. वाओ. ഇതാണ് ഞാൻ തുടക്കത്തിൽ പറഞ്ഞു. शुरुआत में मैंने यही कहा आपसे, നീ എന്തു പറയുന്നു അത് തെളിയിക്കാൻ എൻ്റെ അപ്പൻ ഇറങ്ങി വരും. आप जो कहते हो वो साबित करने के लिए मेरा पिता उतर कर आएगा. പക്ഷെ വിശ്വസിക്കണം, पर आपको विश्वास करना, ആശ്രയിക്കണം. उस पर भरोसा करना है. ഇവിടെ എന്താ പറഞ്ഞേ? यहाँ पर क्या कहा गया? ഈ മല നീങ്ങാൻ इस पहाड़ को हटने के लिए നീ എന്നെ വിശ്വസിച്ചാൽ മതി. आप मुझ पर विश्वास करें. काफी എന്നെ है. വിശ്വസിച്ചിട്ട് നീ പറഞ്ഞാൽ, मुझ पर विश्वास रखकर अगर आप कहोगे, നീ പറയുന്നത് ഞാൻ പറയുന്ന പോലെ ആവും. जो तुम कह रहे हो वो मैं कहने के समान हो जाएगा. ഇത് ദൈവം തൻ്റെ മക്കൾക്ക് മാത്രം കൊടുത്തൊരു പദവിയാണ്. और ये एक स्तर परमेश्वर ने सिर्फ अपने बच्चों को ही सौंपा है. ഈ ഉലകത്തിൽ ഇത്രയും ദൈവങ്ങൾ ഉണ്ടായിട്ട് ഒറ്റ ദൈവങ്ങൾ ഇങ്ങനൊരു പദവി ആർക്കും കൊടുത്തിട്ടില്ല. और इस दुनिया में कितने सारे देवताएं हैं, पर उन्होंने कभी भी किसी को ऐसा एक स्तर नहीं दिया है. ഞാൻ പറഞ്ഞ വാക്ക് മനസ്സിലായോ? क्या आप समझ पाए? ഉലകത്തിലുള്ള ഒറ്റ ദൈവങ്ങളും അവരുടെ ശക്തി പ്രജകൾക്ക് കൊടുക്കാറില്ല. इस दुनिया के सारे देवताएं अपने सामर्थ को अपने प्रजा के हाथों में नहीं सौंपते. തന്റെ ക്വാളിറ്റി എടുത്ത് മറ്റൊരാൾക്ക് കൊടുക്കാറില്ല. अपने गुण को उठाकर वो अपने प्रजा को नहीं देते. ഒറ്റ ദൈവമേ അതെടുത്ത് കൊടുത്തിട്ടുള്ളൂ. सिर्फ एक ही परमेश्वर ने वो किया है, അതാണ് എൻ്റെ സ്വർഗത്തിലെ പിതാവ്. और वो है मेरा स्वर्गीय पिता. അത് ഓപ്പറേറ്റ് ചെയ്യാൻ പറ്റാത്തത് നിന്റെ പരാജയം. और आप उसको कार्य में नहीं ला पाते, वो आपका हार है. പറഞ്ഞ മനസ്സിലായോ? क्या आप समझ पाए? ഒറ്റ ക്ലോസേ ഇവിടെ പറഞ്ഞുള്ളൂ. എന്റെ ശബ്ദമായിട്ട് നിന്റെ ശബ്ദം മാറണോ? വിശ്വാസം മതി. और एक ही शर्त कहा गया है, मेरी आवाज अगर आपकी आवाज बननी है तो वहां पर आपको विश्वास करना है. ഇത് എത്ര പേർക്ക് ഇത് കണക്ട് ആയത്? ഞാൻ കഴിഞ്ഞ ആഴ്ചയും വിശ്വാസമായിരുന്നു പറഞ്ഞു. पिछले हफ्ते भी मैंने आपसे विश्वास के बारे में ही बांटा था. ഞാൻ പറഞ്ഞു എല്ലാ വിശ്വാസവും വിശ്വാസമല്ല. मैंने कहा व्यक्त रूप से कि सभी विश्वास विश्वास नहीं. കാരണം കഴിഞ്ഞ ആഴ്ച കർത്താവ് പറഞ്ഞു, पिछले हफ्ते प्रभु ने कहा, ഞാൻ ഏറ്റു നിന്റെ കാര്യം. मैंने तेरे बातों की जिम्मेदारी ले ली है. കർത്താവ് അങ്ങനെ പറഞ്ഞു, ഞാൻ നിന്റെ കാര്യം ഏറ്റു. प्रभु ने ऐसे ही कहा कि मैं तेरा जिम्मेदारी लेता हूं. അത് വിശ്വാസത്തെ ചൂണ്ടിട്ട പറഞ്ഞു, നീ വിശ്വസിച്ചത് ഞാൻ ഏറ്റു. और विश्वास को देखकर प्रभु ने कहा कि तेरे विश्वास को मैंने जिम्मेदारी ले लिया പക്ഷേ है. എല്ലാ വിശ്വാസവും ഏറ്റെന്നല്ല. सारे विश्वासों को स्वीकार लिया ऐसा नहीं. ഇവിടെ നിങ്ങൾ നോക്ക്, यहां पर भी ध्यान दीजिए. മല മാറണമെങ്കിൽ വിശ്വസിച്ചും കൊണ്ട് പറഞ്ഞ മല മാറും. അങ്ങനല്ലേ വാക്യം? वहां पर वचन में लिखा गया है कि अगर तुम विश्वास करके कहो कि इस पहाड़ को तू उखड़ जा और समुद्र में जा पड़, तो बिना कोई संदेह न करे कि वरन प्रतीति करे कि जो कहता हूं वो हो जाएगा, तो वो पहाड़ जाके गिर जाएगा. എന്താ അവിടെ പറഞ്ഞത്? സംശയിക്കരുത്, बिना कोई संदेह किए വിശ്വസിച്ചുകൊണ്ട് പറഞ്ഞാൽ മല മാറിപ്പോകും. विश्वास करते हुए बिना कोई संदेह किए बिना आप अगर बोलोगे तो पहाड़ हट जाए. സിമ്പിളായിട്ടാ വാക്യം പറഞ്ഞല്ലോ. बहुत ही आसान सरल रूप से वो वचन लिखा है. എനിക്ക് ഭയങ്കരമായിട്ട് അതിശയം തോന്നി ഈ വാക്യം. और ये वचन पढ़कर मुझे बहुत आश्चर्यचकित महसूस हुआ. സംശയിക്കല്ലേ? संदेह न करे. എന്ത് സംശയിക്കല്ലേ? क्या संदेह न करो? മല മാറത്തില്ലെന്ന് സംശയിക്കല്ലേ? ये संदेह ना कर कि क्या ये पहाड़ उखड़ कर जाएगा. അല്ല, नहीं, ദൈവത്തെ സംശയിക്കല്ലേ? वहां पर ये उद्देश्य है, परमेश्वर पर संदेह न करो. നമുക്ക് പറ്റുന്ന കുഴപ്പം എന്താ? हमारी प्रॉब्लम क्या है? നമ്മുടെ തോട്ട് പ്രോസസ്സിൽ മല മാറത്തില്ലെന്ന് സംശയിക്കരുത്. हमारे सोच में ऐसा है कि हम ये संदेह करते हैं कि क्या ये पर्वत उखड़ कर जाएगा. ഈ വിശ്വാസത്തിന്റെ പ്രത്യേകത എന്താണെന്നറിയാം? इस विश्वास की खासियत क्या है? വിശ്വാസം വേണ്ടത് ഇവിടല്ല, വിശ്വാസം വേണ്ടത് മേളില. और विश्वास यहाँ पर नहीं, पर ऊंचाई पर जरूरत है. ലോകം പറയുന്ന അങ്ങനല്ല.
पर दुनिया ऐसी नहीं कहती है। നിങ്ങൾ ആ യേശുവിനെ വിശ്വസിക്കണമെന്നാണ്. आप उस संकट को विश्वास करें। പക്ഷെ ദൈവം പറഞ്ഞ അങ്ങനല്ല. परमेश्वर वैसा नहीं कहता। അത് നിന്റെ മാറ്ററല്ല. वो संकट आपका कोई एक विषय है ही नहीं। മാറ്റർ ദൈവം. आपका विषय वो परमेश्वर है। ഞാൻ പറഞ്ഞ മനസ്സിലായോ? क्या आप समझ पा रहे हो? ലോകത്തിന് മാറ്റർ ഇഷ്യൂസാ. തമ്പുരാന് മാറ്റർ ഇഷ്യൂ അല്ല. തമ്പുരാൻ പറഞ്ഞു നിന്റെ മാറ്റർ ദൈവം. दुनिया के लिए मुख्य वो संकट है, उस पर ध्यान देना है। पर परमेश्वर कह रहा है आपके लिए मुख्य वो संकट नहीं पर परमेश्वर है। ആമേൻ. आमीन। അതുകൊണ്ട് തന്നെ പ്രത്യേകത इसकी खासियत क्या है? ലോകത്തിന് വിടുതലുകൾ നടക്കാൻ സിറ്റുവേഷൻ അനുകൂലമാണ്. दुनिया वालों को अगर वहां पर छुटकारा मिलना है, उनकी परिस्थितियां उनके लिए अनुकूल होनी है। അതുകൊണ്ടാ ലോകത്തിലുള്ള മനുഷ്യൻ ഒരു കാര്യം വിശ്വസിക്കണമെങ്കിൽ അതിന് മുമ്പ് അത് നടന്നിരിക്കണം. इसके लिए दुनिया में अगर किसी भी व्यक्ति को कुछ विश्वास करना है, उसके पहले वो घटना हो ही होनी चाहिए। ശ്രദ്ധിച്ചിട്ടില്ലേ? ध्यान नहीं दिया आपने? ഞാൻ പറഞ്ഞുതരാം. मैं बताता हूँ। മാഹിമി പോയാൽ കുഞ്ഞിനെ കിട്ടും. माहिम में जाओगे तो आपको बच्चा मिलेगा। അവിടെ 10 പ്രാവശ്യം 10 പേർക്ക് കുഞ്ഞിനെ കിട്ടി. അതാണ് അവിടുത്തെ പരിചയം. और 10 लोगों को वहां पे बच्चा मिला, वो उनका अनुभव है। ചിലർ പറയും അവിടെ പോയാൽ നിങ്ങൾക്ക് വഴി തുറക്കും. कुछ लोग कहते हैं अगर आप उस स्थान में जाओ आपके लिए मार्ग खुलेगा। അപ്പോൾ നീണ്ട ലിസ്റ്റ് ടെസ്റ്റിമണീസ് എഴുതിയിട്ടേക്കുക. वहां पर बहुत जो है सिरे में गवाहियों को लिख कर रखा है। കർത്താവ് പറഞ്ഞു എനിക്ക് എൻ്റെ ആവശ്യമില്ല. प्रभु कहता है मुझे उसकी जरूरत नहीं। ആര് സൗഖ്യമായാലും ഇല്ലേലും സൗഖ്യം നടക്കും. कोई चंगाई पाए या नहीं, पर वहां पर चंगाई प्रकट होगी। നീ വിശ്വസിക്കേണ്ടത് സൗഖ്യമാകുമെന്നല്ല. तुझे ये विश्वास नहीं करना है कि चंगाई होगी या नहीं, നിനക്ക് എന്നിൽ വിശ്വാസമുണ്ടോ? पर क्या तुझे मुझ पर विश्वास है? നിനക്ക് എന്നെ സംശയമില്ലല്ലോ. तुझे मेरे बारे में कोई शक नहीं है ना? എങ്കിൽ പറ. तो तू बोल। आमेन। പിടികിട്ടിയോന്ന് എനിക്കറിയാം. क्या आप समझ पाए? ആമേൻ. आमेन। ആമേൻ. आमेन। അവര് പറഞ്ഞപ്പോ മല മറിയോ ഇല്ലയോ അത് വിഷയമല്ല. जब उन्होंने कहा तब पहाड़ वहां से हट गई या नहीं हमारा विषय नहीं। ആയുസിൽ ഇന്നു വരെ മല മാറി കാണത്തില്ല. अभी जिंदगी में पूरा कभी वो पहाड़ हटा नहीं होगा। നിനക്ക് എന്നെ വിശ്വാസമുണ്ടോ? पर क्या तू मुझ पर विश्वास करता है? നിനക്ക് എന്നെ സംശയമില്ലല്ലോ. मेरे बारे में कोई संदेह नहीं है ना? എങ്കിൽ നീ തന്റെ അടുത്തോട് പറഞ്ഞു तो तू धैर्य से कह ले ഈ മല മാറിയിരിക്കും. ये पहाड़ वहां से हटेगा। और എത്ര പേർക്ക് പിടികിട്ടി? कितने लोग समझ पा रहे हैं? ആയുസിൽ ഒരത്ഭുതവും നീ കണ്ടില്ലായിരിക്കാം. जिंदगी भर आपने कोई अद्भुत कार्य नहीं ആയുസിൽ देखा होगा। ഒരു വിടുതൽ നീ പ്രാപിച്ചിട്ടില്ലായിരിക്കാം. जिंदगी में पूरा आपने कोई छुटकारा नहीं पाया ആയുസിൽ होगा। ഒരു മിറക്കിളും നിന്റെ കണ്ണുകൊണ്ട് കണ്ടിട്ടില്ലായിരിക്കും. जिंदगी पूरा आपने कोई अद्भुत कार्य नहीं देखा होगा। യേശുവിൽ വിശ്വാസമുണ്ടോ? क्या यीशु पर आपको विश्वास है? അവനെ സംശയമില്ലല്ലോ. यीशु के बारे में कोई इन्हीं शक बातों नहीं रखा है है। तो मुंह खोलो, നീ പറ. आप बोलो, നടക്കുന്ന കാണാം. आप देखोगे वहां पर वो നടക്കുന്ന होता है, കാണാം. वो संभव होते हुए നടക്കുന്ന देखोगे, കാണാം. आप देखोगे वहां നിന്റെ होता है। അത്ഭുതത്തിന് ബാക്ക് സപ്പോർട്ട് വേണ്ട. आपका अद्भुत कार्य के लिए किसी का बैक ഒരു सपोर्ट की जरूरत है। അത്ഭുതത്തിന്റെ ബാക്ക് സപ്പോർട്ട് വേണ്ട നിന്റെ വിടുതലിന്. आपके छुटकारा प्रकट होने के लिए किसी भी अद्भुत कार्य का बैक सपोर्ट की നിന്റെ जरूरत नहीं। സൗഖ്യത്തിന് ഒരു സൗഖ്യത്തിന്റെ ബാക്ക് സപ്പോർട്ട് വേണ്ട. आपकी चंगाई प्रकट होने के लिए किसी और की चंगाई का बैक सपोर्ट की നിന്റെ जरूरत नहीं। അപ്പനെ നിനക്ക് വിശ്വാസമുണ്ടോ? आपके पिता पर क्या आपको विश्वास നിന്റെ है? അപ്പനെ നിനക്ക് സംശയമില്ലെങ്കിൽ बिना कोई संदेह अगर आपको पिता के നിന്റെ बारे में വാ है, തുറക്ക്. आपका मुंह खोलिए, അത്ഭുതം നടക്കുന്നത് കാണാം. आप देखोगे कि अद्भुत कार्य हो रहा है। അതാ വാക്യത്തിന്റെ അർത്ഥം. इस वचन का अर्थ वो है। ഞാൻ പറഞ്ഞ ദൂത് പിടികിട്ടിയോ? क्या आप उस वाणी को समझ पा रहे हो? പറഞ്ഞ ദൂത് പിടികിട്ടിയോ? क्या आप उस वाणी को समझ पा रहे हो? നമ്മുടെ ഫെയ്ത്താന്ന് പറയുന്നത് ഇവിടെയാ. और हमारा विश्वास सच्चा है या नहीं, इस स्थान में हमको समझ में आएगा। നമ്മുടെ ഫെയ്ത്തിനെല്ലാം ബാക്ക് സപ്പോർട്ട് വേണം. हमारे विश्वास के लिए सब हमको एक बैक सपोर्ट की जरूरत വാ होती है। തുറക്കണമെങ്കിൽ ബാക്ക് സപ്പോർട്ട് വേണം. अगर हमको मुंह खोलना है तो कोई हमको बैक सपोर्ट दे।
ബൈബിള് പറയുന്നു മരിച്ചവർ വരെ ഉയർക്കും. वचन कहता है कि जो मरे हैं वो भी जी उठेंगे. അല്ലേ? വിശ്വസിക്കുന്നവരാൽ ഈ അടയാളം രോഗിയുടെ മേൽ കൈവച്ചാൽ അവർക്ക് സൗഖ്യം വരും, ഭൂതങ്ങളെ പുറത്താക്കും, സർപ്പങ്ങളെ പിടിച്ചെടുക്കും. എബ്രായ ലേഖനം പറഞ്ഞു മരിച്ചവർക്ക് തിരിച്ച് മക്കളെ കിട്ടും. ഇതെല്ലാം ബൈബിൾ പറയുന്നു. वचन के अंदर व्यक्त रूप से कहा गया है जो विश्वास करते हैं उनके द्वारा चिन्ह चमत्कार होंगे, रोगियों के ऊपर हाथ रखेंगे तो वो चंगाई पाएंगे. जो मरे हैं, इब्रानियों के पत्री में कहता है जो मरे हैं उनको अपने बच्चों को वो लौट मिल जाएगा. ഞാൻ ചോദിക്കുന്ന ചോദ്യം, एक सवाल मैं आपसे पूछता हूं. ഇതിനെല്ലാം നമ്മളിരുന്നുണ്ട് ആമേൻ പറയും, इन सभी बातों के लिए हम आमीन कहते हैं. ഇതിനെല്ലാം നമ്മളിരുന്നുണ്ട് ഹല്ലേലൂയ പറയും. इसके लिए सब हम हालेलुया कहते ഇവിടെ हैं. കൂടെ വേണമെങ്കിൽ നിങ്ങൾ ഓടും, शायद आप यहाँ से दौड़ोगे भी. പക്ഷെ ഒരു ശവത്തെ കണ്ട കൈവെക്കോ? अगर कोई एक मरे हुए शरीर को देखेंगे क्या आप हाथ रखोगे उस पर? ഞാൻ ഏത് അടക്കത്തിന് പോയാലും ആദ്യം കർത്താവിനോട് ചോദിക്കുന്നത് കർത്താവ് ഇത് ഉയർക്കുമോ എന്ന്. और मैं जिस भी फ्यूनरल में जाता हूं मैं प्रभु से पहला पूछता हूं क्या ये जी उठेगा. ഞാൻ ചോദിക്കും, मैं पूछता हूं അത് എത്ര പ്രായമുള്ളതാന്നേലും എത്ര കുഞ്ഞാന്നേലും ഞാൻ ചോദിക്കും. उनका वो जो मरा है उसका कितना भी उम्र हो, बुजुर्ग हो या बच्चा हो तो भी. ഉയർക്കുമെങ്കിൽ കർത്താവ് ഞാൻ കൈവച്ചിരിക്കും. अगर वो जी उठेगा तो मैं वहां पर हाथ रखूंगा. ഞാൻ നിങ്ങളോട് ഭംഗി വാക്കല്ല ഈ പറയുന്നു. मैं ऐसा ही कुछ नहीं कह रहा आपसे. ആരെതിർത്താലും ഞാൻ കൈവെക്കും. कोई भी मेरे खिलाफ रुके मैं हाथ रखूंगा. കാരണം അതിനൊരു കണ്ടീഷനുണ്ട്. क्योंकि उसके लिए वहां पर एक शर्त है. കർത്താവ് ഒരു ആത്മാവിനെ എടുത്താൽ കർത്താവിന് അനുവാദം ഇല്ലാതെ തിരിച്ചു വരത്തില്ല. अगर प्रभु ने एक आत्मा को एक शरीर से ले लिया तो प्रभु के परमिशन के बिना वो फिर से नहीं आएंगे. തലയും കുത്തി നിന്ന് വിശ്വാസം ഉണ്ടെന്ന് പറഞ്ഞാൽ അത് തിരിച്ചു വരത്തില്ല. अगर हम उलट पलट हो गए और फिर भी विश्वास है कहते हैं फिर भी वो आत्मा लौट कर नहीं आएगी. അതാണ് മരണ ഉയർപ്പിന്റെ പ്രത്യേകത. और इसका ये वो मृत्यु के जिलाए जाने के अंदर की खासियत है. അത് ഒരു വലിയ സബ്ജക്റ്റാ. സംശയമുള്ളവർ പേഴ്സണലി വന്നാൽ മതി പറഞ്ഞാൽ. बड़ा एक विषय है, किसी को अगर डाउट है तो फिर आप व्यक्तिगत रूप में അതൊരു आइए. പ്രസംഗ വിഷയമല്ല. वो एक प्रचार करने का विषय नहीं है. അത് ബൈബിളിൽ നിന്ന് പ്രൂവ് ചെയ്യേണ്ട സാധനമാണ്. वचन के अंदर से आपको साबित करके देने की बात है. ഒറ്റ വാക്കി പറയാം. एक शब्द में कहता हूँ, ബൈബിൾ അനുസരിച്ച് മരണം ഭാഗ്യ. परमेश्वर के वचन के आधार पर मृत्यु एक भाग्य है, सौभाग्य है. ആരും അതിന് സ്വത്രം പറഞ്ഞില്ല. किसी ने भी उस स्टेटमेंट के लिए आमीन नहीं कहा. കഴിഞ്ഞ ആഴ്ച നമ്മുടെ ഗീതയുടെ അമ്മച്ചിയോട് സംസാരിച്ചപ്പോൾ എനിക്ക് ഒത്തിരി സന്തോഷം തോന്നി. और पिछले रविवार जब मैंने गीता आंटी के माँ से बात किया मुझे बहुत खुशी हुई. അമ്മച്ചിയുടെ സിസ്റ്ററിന് 97 ഇയേഴ്സ് ഓൾഡ് ഉണ്ട്. उनकी बहन जो है वो 97 एज की है. ഇപ്പോഴും ആരോഗ്യവതി. अभी भी उनको आरोग्य है अच्छा. അമ്മച്ചിക്ക് ഇപ്പോൾ 88 വയസ്സുണ്ട്. अभी माँ जी को 88 एज है. ഞാൻ പറഞ്ഞു അങ്ങനെ അമ്മച്ചി ഒരു 100 വയസ്സ് പോകണം. तो मैंने कहा कि माँ आप तो फिर 100 के उम्र तक जियोगे. आमीन. കണ്ടോ, മരിക്കുന്ന കാര്യം പറഞ്ഞപ്പോൾ ആരും സ്വത്രം പറഞ്ഞില്ല, 100 പറഞ്ഞപ്പോൾ എല്ലാവരും സ്വത്രം. तो जब मरने मृत्यु सौभाग्य है कहा तभी किसी ने भी आमीन नहीं कहा, पर जिएंगे कहा तो सभी ने ताली बजाया. പക്ഷെ അമ്മച്ചി എന്നോട് പറഞ്ഞ എന്താണെന്നറിയാം? पर माँ ने मुझसे एक बात कही, എനിക്ക് അത്രയൊന്നും ജീവിച്ചിരിക്കണ്ട, मुझे उतना कुछ जीना नहीं है. എനിക്ക് ഒത്തിരി സന്തോഷം തോന്നി. मुझे बहुत खुशी हुई. പക്ഷെ ഞാൻ ഒരു കാര്യം അമ്മച്ചിയോട് പറഞ്ഞു. पर एक बात मैंने उनसे कहा, ഞാൻ പറഞ്ഞു ഇത് ഒത്തിരി നാള് ആരാധനയ്ക്ക് പോകണമെന്ന് ആഗ്രഹിച്ചില്ലയോ എന്ന് ചോദിച്ചു. मैंने पूछा कि बहुत साल आपने ये इच्छा की थी ऐसे एक आराधना में संगति में जाए. എന്നോട് പറഞ്ഞു ആഗ്രഹിച്ചു. उन्होंने कहा कि हाँ मैंने इच्छा की അതുകൊണ്ട് थी. ഒരു 100 വയസ്സ് വരെ ആരാധനയ്ക്ക് പോകുന്നു. तो मैंने बोला कि ठीक है 100 के उम्र तक आप आराधना में आओ. അപ്പ പറഞ്ഞു ഓക്കെ, ഞാൻ അതിനോക്കെ. तो कहा, उन्होंने कहा कि ठीक है वैसा है तो ठीक है. ആമേൻ. ഒരു കാര്യം ഞാൻ പറയാം, ബൈബിൾ അനുസരിച്ച് മരണം ഭാഗ്യപദവിയാണ്.
और मैं आपसे कहता हूं कि वचन के आधार पर मृत्यु एक सौभाग्य है। Amen. മലയാളത്തിൽ ഒരു പാട്ട് ഇങ്ങനെയുണ്ട്, മുമ്പേ മുമ്പേ പോയിടുന്നോർ ഭാഗ്യമുള്ളവർ. और मलयालम में ऐसी एक गीत है कि जो पहले बहुत पहले ही मृत्यु में गुजर गए वो सौभाग्य, उनका सौभाग्य है वो। എന്ന് പറഞ്ഞാൽ എത്ര ഏർലി ഏജിൽ സ്വർഗത്തിൽ പോകാൻ പറ്റിയെങ്കിൽ അത് വലിയ ഭാഗ്യമാണ്. उसका अर्थ ये है कि जितने ही पहले वो स्वर्ग में चले गए वो एक सौभाग्य की स्थान है। നമ്മുടെ എല്ലാവരുടെയും ആഗ്രഹം ഒരു 100 വയസ്സ് വരെ എങ്ങനെയെങ്കിലും ആരോഗ്യത്തോടെ ജീവിക്കണം. हमारी इच्छा है कि एक 100 उम्र तक हम आरोग्यवान बनकर रहे। പക്ഷെ ഞാൻ ഒരു കാര്യം പറയാം, एक बात कहता हूं, ജീവിച്ചിരുന്നിട്ട് കർത്താവിനെ തള്ളി പറയുന്ന ഒരു ജീവിതം ജീവിക്കുന്നതിനേക്കാളും നല്ലത് ജീവനോടിരുന്ന് സ്വർഗത്തിൽ പോകുന്ന. जिंदा रहकर परमेश्वर का तिरस्कार करने से अच्छा ये है कि जीवित ही हम स्वर्ग जाए। ഒന്നുകൂടെ പറഞ്ഞാൽ കർത്താവ് ഏൽപ്പിച്ച ഒരു ഉത്തരവാദിത്വമുണ്ട് നമുക്ക്. परमेश्वर ने एक जिम्मेदारी हमें सौंपी है അത് എത്രയും പെട്ടെന്ന് തീർത്തിട്ട് സ്വർഗത്തിൽ പോകുന്ന എളുപ്പം. और सबसे अच्छा बात यह है कि वो जिम्मेदारी को हम जितना जल्दी हो पूरा करें और स्वर्ग के उस घर में जाए। നീണ്ട ആയുസ് കിട്ടിയിട്ട് അത് നിവർത്തിക്കാൻ പറ്റാതെ ഗതികെട്ട് ഇവിടെ ജീവിക്കുന്നതിനേക്കാളും നല്ലത് എത്രയും പെട്ടെന്ന് അത് തീർത്ത് സ്വർഗത്തിൽ പോകും. बहुत लंबी आयु मिले पर परमेश्वर के ओर से मिली हुई उस जिम्मेदारी को ना करे, उससे कई बेहतर है कि उस जिम्मेदारी को पूरा करे और उस भवन में प्रवेश ഇവിടെ करे। പറഞ്ഞ ദൈവരാജ്യത്തിന് ഒരു പ്രയോജനവും ഇല്ലാതെ ഈ ഭൂമിയിൽ ജീവിക്കുന്നതിനേക്കാളും നല്ലത് മരിക്കുന്നത്. अगर साधारण रूप में कहूँ तो परमेश्वर के राज्य में किसी भी तरीके का कोई उपयोग के बिना जीने से अच्छा उस भवन में जाना है। ഞാൻ പറഞ്ഞ പിടികിട്ടിയോ? ഒത്തിരി വാക്കുകൾ അതിനുണ്ട്, ഞാനത് പറയുന്നത്. बहुत सारे वचन है उसको लेकर, पर मैं अभी बोलता नहीं। പക്ഷെ ഒരു കാര്യം മനസ്സിലാകുക, पर एक चीज़ समझिए, ഈ വേദപുസ്തക ഭാഷയിൽ പറഞ്ഞാൽ നമ്മുടെ മരണത്തിനെ പറഞ്ഞ് വിട്ടു പിരിഞ്ഞ് ക്രിസ്തുവിനോട് കൂടെ എന്നാണ്. मृत्यु के बारे में वचन इस प्रकार कहता है कि शरीर को छोड़कर हम मसीह से जा मिलते हैं। എന്ന് പറഞ്ഞാൽ യേശു ക്രിസ്തുവിൻ്റെ കൂടെ മാത്രം ആയിരിക്കാൻ പറ്റുന്ന ഒരു അവസ്ഥയുടെ പേരാ മരണം. यानी मृत्यु एक ऐसी अवस्था है जिसके बाद हम केवल यीशु मसीह के साथ ही निवास करते हैं। വേറൊരു സംവിധാനങ്ങൾക്കും പിന്നെ നമ്മളെ സ്വാധീനിക്കാൻ പറ്റത്തില്ല. फिर कोई भी അങ്ങനെ ऐसा ഒരു ജീവിതം. फिर कोई भी ऐसा संविधान नहीं जो हमें छू सके या हमें प्रभावित कर सके। ആമേൻ. അതുകൊണ്ടാണ് മരണം ഏറ്റവും നല്ല കാര്യമാണ്. इसलिए वचन के आधार पे मृत्यु एक अच्छी बात है, കാരണം ബൈബിൾ പറയുന്നു മരണം ഇല്ലെന്നാ. क्योंकि वचन कहता है कि मृत्यु ऐसी कोई चीज नहीं। ഉറക്കേ ഉള്ളെന്നാ. वचन उसको एक निद्रा या नींद ऐसे कहता है। ദൈവവൈതലിന്റെ മരണത്തിന് ബൈബിൾ ഇട്ടേക്കുന്ന പേര് ഉറക്കമെന്നാ. परमेश्वर के बच्चे के मृत्यु को वचन नींद या निद्रा ऐसे पुकारता है। അതിന്റെ കാരണം उसका कारण ये है ഇവിടെ വാടാന്ന് കയറി വിളിക്കുമ്പോ എഴുന്നേറ്റ് വരുന്ന ഉറക്കമാണ് क्योंकि ദൈവവൈതലിന്റെ जब वो ध्वनि आएगी कि उठकर मेरे पास आ, तो नींद से उठकर उसके बच्चे उस स्वर्ग में जाएंगे। ആ വിളി കേൾക്കത്തില്ലെങ്കിൽ മരണം മരണം. अगर वो आवाज कान में नहीं गूंजे तो मृत्यु मृत्यु ही है। ആ വിളി കേൾക്കുമെങ്കിൽ മരണം ഉറക്ക. अगर वो आवाज सुने तो मृत्यु नींद है। ആമേൻ. आमेन। शांत रास ഇത് ശവസംസ്കാരത്തിനാ പലരും ഇത് കേൾക്കുന്നത്. बहुत सारे लोग ये फ्यूनरल में इस वचन को सुनते हैं। ഞാൻ അവിടെ പ്രസംഗിക്കത്തില്ല, ഇത് നിങ്ങൾ കേൾക്കത്തുമില്ല. मैं फ्यूनरल में ये प्रचार करूंगा भी नहीं, आप सुनोगे भी नहीं, കാരണം ശവം കേൾക്കാൻ വേണ്ടിയല്ലല്ലോ क्योंकि പ്രസംഗിക്കുന്നത്. प्रचार हम शव के लिए, जब मृत्यु हो गई उनके लिए नहीं करते। അവിടെ വെച്ചാ ചിലർക്ക് സുവിശേഷ പ്രസംഗം നടത്തണ്ടോ, ഇതൊക്കെ ആ പരിപാടിയൊന്നും നമുക്ക് जब शव को गाड़ते हैं तब लोग वहां खड़े रह के सुसमाचार सुनाते हैं। നല്ല ഒന്നാം തരം ശുശ്രൂഷ ഇവിടെ വെച്ച് ഞാൻ നടത്തിയത്. सारी सेवकाई मैं कलेसिया में करूंगा। ആമേൻ. കർത്താവ് അനുവദിക്കട്ടെ. അന്നേരം പ്രത്യാശയുള്ള ജീവിതം അത് ഉറക്കമാണോ ഇതൊക്കെ എന്ന് പറഞ്ഞാൽ
परमेश्वर जब अनुमति देगा तब हम इसके बारे में और पढ़ेंगे. ഞാൻ എൻ്റെ വാക്ക് ആ വിശ്വാസത്തെ വെച്ചിട്ടൊന്ന് പറഞ്ഞ് അവസാനിപ്പിക്കാം. मैं विश्वास के बारे में आपको सिखाता हूँ. നമുക്ക് ഒരു ശവം ഉയർത്ത ഒരു ബാക്ക്ഗ്രൗണ്ട് നമുക്കില്ല. हमारे पास ऐसा कोई इतिहास नहीं जहाँ हमने एक शव शरीर को जिंदा होते हुए देखा है. ആമേൻ. മുടന്തൻ എഴുന്നേറ്റ് ഒരു ബാക്ക്ഗ്രൗണ്ട് നമുക്കില്ല. एक लंगड़ा को चलते हुए उस चमत्कार को हमने नहीं देखा. തളർന്നവൻ എഴുന്നേറ്റ് വന്ന ഒരു ബാക്ക്ഗ്രൗണ്ട് നമുക്കില്ല. लकवा हुआ उस व्यक्ति को उठ के चलने वाले ऐसे हमने देखा नहीं. അന്ധന്റെ കണ്ണു തുറന്ന ഒരു ബാക്ക്ഗ്രൗണ്ട് നമുക്കില്ല. अंधे को आंख मिलते हुए हमने नहीं देखा. ചെകിടന്റെ ചെവി കേട്ട ഒരു ബാക്ക് സപ്പോർട്ട് നമുക്കില്ല. शायद बहरे को सुनते हुए हमने नहीं देखा. അതുകൊണ്ട് നമ്മൾ അവിടെ വരുന്ന സമയത്ത് നമ്മുടെ വിശ്വാസം വേറൊരു ആംഗിളാവും. इसलिए जब ऐसी परिस्थिति में आते हैं तो हम हमारे विश्वास के दृष्टिकोण को बदल देते പക്ഷെ हैं. പനി വരുമ്പോ ഭയങ്കര വിശ്വാസം. पर बुखार आए तो बहुत विश्वास है. തലവേദന വരുമ്പോ ഭയങ്കര വിശ്വാസം. सर दर्द आए तो बहुत विश्वास है. ശാസിക്കാനൊക്കെ നമുക്ക് ഭയങ്കര കരുത്ത്. दुष्टात्मा को डांटना है तो बहुत ताकत आ जाती है. കുനാല മൈ കറക്റ്റ്? കുനാല് ചിരിക്കുന്നു. അപ്പൊ ഒന്ന് ശ്രദ്ധിച്ചേ ആത്മാവി. आत्मा में सोचिए इस बात को. ബൈബിള് പറഞ്ഞ വിശ്വാസം അല്ല നമ്മുടെ. हाँ, बाइबल जिस विश्वास के बारे में कहता है बाइ- वो और हमारा विश्वास बहुत अलग ബൈബിള് है. നമ്മളോട് പറയുക बाइबल सिखाता है ഒരു ബാക്ക് സപ്പോർട്ട് നിനക്ക് വേണ്ട. तुझे किसी की सपोर्ट की या सहायता की ഒരു जरूरत ബാക്ക് नहीं. സപ്പോർട്ട് നിനക്ക് ആവശ്യമില്ല. तुझे कुछ चीजें खुद को देखने जरूरत नहीं. ഒരു ബാക്ക് എക്സ്പീരിയൻസ് നിനക്ക് വേണ്ട. एक पिछला इतिहास या अनुभव की നിന്റെ जरूरत नहीं. അപ്പനെ നിനക്ക് വിശ്വാസം ഉണ്ടോ? क्या तुझे तेरे पिता पर विश्वास ആ है? അപ്പനെ നിനക്ക് സംശയമില്ലേ? क्या उस पिता पर तुझे शक नहीं? എങ്കിൽ തന്റെ അടുത്തോടെ പറ. तो धैर्य से बोल. എങ്കിൽ തന്റെ അടുത്തോടെ കൈവെക്ക. तो धैर्य से हाथ रख. അവിടെ മല മാറും. वहाँ पर्वत हटेगा. അവിടെ രോഗി സൗഖ്യമാവും. वहाँ रोगी चंगे അവിടെ होंगे. ഭൂതങ്ങൾ വിട്ടുപോകും. वहाँ जो दुष्टात्मा से पीड़ित है उनको छुटकारा मिलेगा. ആമേൻ. लंदरे सिकंदर बाबा. താങ്ക് യു ലോർഡ്. എത്ര പേർക്ക് മനസ്സിലാവും? कितने लोग समझ रहे हैं? എൻ്റെ യേശുവിന് എനിക്ക് വിശ്വാസം. मैं मेरे यीशु पर बहुत भरोसा रखता हूँ. ആമേൻ. വൈഫ് പറഞ്ഞ പോലെ ഡോക്ടർ പറഞ്ഞ അത് ചെയ്യണം ഇത് ചെയ്യണം. എനിക്ക് എൻ്റെ യേശുവിനെ വിശ്വാസം. मैं डॉक्टर बहुत कुछ बोलते हैं, ये करो वो करो, पर मैं मेरे यीशु मसीह पर विश्वास रखता हूँ. ആമേൻ. ആമേൻ. ഒരു സെറ്റ് ഡോക്ടർമാർ പറഞ്ഞേക്കുന്നത് എൻ്റെ അവയവം മാറ്റി വെക്കണം. एक सेट डॉक्टर्स बोलते हैं कि शरीर के अंगों को बदलना होगा, अवयवों को. പക്ഷെ എനിക്കൊരു ഉറപ്പുണ്ട്. पर मेरा एक विश्वास है, एक भरोसा है. ഞാൻ എത്ര ആയുസ് ഈ ഭൂമിയിൽ ജീവിച്ചിരിക്കണം വല്ലവന്റെ അവയവം കൊണ്ട് ഞാൻ ജീവിക്കത്തില്ല. मेरी जितनी भी आयु हो मैं किसी और के अवयव के साथ जिंदा नहीं रहूंगा. ഒറ്റ ദിവസമേ ജീവിച്ചുള്ളതിലും കർത്താവ് എനിക്ക് തന്നതും കൊണ്ട് ഞാൻ ജീവിക്കും. एक ही दिन ही जिंदा रहा तो पर जो परमेश्वर ने दिया उसके साथ जीवित रहूंगा. പണ്ടും മാറ്റി വെക്കാനും നോക്കിയതാ. पहले നോക്കിയവൻ തോറ്റു, ഞാൻ ജയിച്ചു. भी उसने कोशिश की कि मेरे अवयव को बदले. जिसने कोशिश की वो हार गया और मैं जीत गया. ഞാൻ തോറ്റവന്റെ മോനല്ല, ജയിച്ചവനും. मैं हारा हुआ व्यक्ति का बेटा नहीं, मैं जीत हासिल किया हुआ व्यक्ति का बेटा हूँ. ഞാൻ ജയിക്കാൻ വേണ്ടി ശ്രമിക്കുന്നവനല്ല, ഞാൻ ജയത്തിൽ നിൽക്കുന്നവൻ. मैं जीत हासिल करने की कोशिश में नहीं, मैं जीत पर रुकने वाला व्यक्ति हूँ. ജയത്തിനകത്തൊരു തോൽവിയില്ല. जीत के अंदर कोई हार नहीं. ജയത്തിനകത്ത് സദാകാലം ജയമേ ഉള്ളൂ. जीत के अंदर अनंत काल तक जीत ही हासिल करते हैं. ജയത്തിനകത്തൊരു ഡൗട്ട് ഇല്ല. जीत के अंदर कोई शक की गुंजाइश ആ नहीं. ജയത്തിനകത്തൊരു ഭയമില്ല. जीत के अंदर कोई डर की गुंजाइश नहीं. ജയത്തിനകത്തൊരു തോൽവിയുടെ സാധ്യതയില്ല. जय के अंदर कोई हार की संभावना ही नहीं. ഇത് കാൽവറിയിലെ ജയ. ये कलवरी का जीत है. ഇത് തോൽവി അറിയാത്ത ജയ. ये ऐसी जीत है जिसने कभी हार को चखा ही അതുകൊണ്ട് नहीं. തോൽവിയുടെ സാധ്യത പോലുമില്ല. इसलिए हार की एक संभावना भी नहीं है. അടുത്ത ദൂത് തോൽവിയുടെ മണം പോലുമില്ല. ओ हार की एक सुगंध भी तेरे पास नहीं पहुंचेगी.
Alara baba basiyata. ആമേൻ Rengandala baba. ആമേൻ उठा എടാ, मना പിശാചേ, ഇത് रगा. നിനക്കറിയാമല്ലോ. शैतान ये तू जानता है. ഇതിനകത്ത് തോൽവിയുടെ സാധ്യതയില്ലെന്ന് പിശാച് നിനക്കറിയാം. इसके अंदर जीत की हार की कोई संभावना नहीं. അതുകൊണ്ട് ये शैतान अच्छे से जानता ഞാൻ है. വിളിച്ചു പറയുക, इसलिए मैं घोषणा करता हूँ തോൽവിയുടെ മണം പോലും എന്റെ ചുറ്റും ഇല്ല. कि हार की सुगंध भी मेरे इर्द गिर्द नहीं आ सकती. എത്ര പേരെന്റെ കൂടെ നിൽക്കും? कितने लोग मेरे साथ खड़े हैं? വാ കൊണ്ട് വിളിച്ചു പറ, अपने मुंह खोलकर बोलिए, എന്റെ ലൈഫിൽ मेरे जीवन में തോൽവിയുടെ മണം പോലും ഇല്ല. हार की सुगंध भी मौजूद नहीं. തോൽവിയുടെ മണം പോലും ഇല്ല. हार की सुगंध भी मौजूद ഓ, नहीं. റാ, ബാ, 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 ബാ. लमखरबरबसिया. ചതിക്കാൻ പിശാചെ നിനക്ക് പറ്റത്തില്ല. धोखा देने के लिए शैतान तू कोशिश भी मत കാരണം ഇത് कर, ചതിയിൽ നിന്ന് പുറത്തു വന്ന മാർഗം, क्योंकि हम इस धोखे से बाहर आ चुके हैं. ശാപത്തിൽ നിന്ന് പുറത്തു വന്ന हम മാർഗം, श्राप से बाहर आ चुके हैं. ബന്ധനത്തിൽ നിന്ന് പുറത്തു വന്ന മാർഗം, हम बंधनवाई से बाहर आ ഇത് चुके हैं. ആരോഗ്യത്തിന്റെ മാർഗമാ, ये ताकत का ഇത് रास्ता है. ജീവന്റെ മാർഗമാ, ये जीवन का ഇത് रास्ता है. മരണം പൊളിച്ച മാർഗം, ये मृत्यु को हराने वाला ഇത് मार्ग है. മരണത്തെ ക്രൂശിച്ച മാർഗം, ये मृत्यु को क्रूसित करने वाला मार्ग है. മരണത്തെ ക്രൂശിച്ച മാർഗം. ये मृत्यु को क्रूसित करने वाला मार्ग है. ആമേൻ. आमेन 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 आमेन. ഞാൻ പറയും, हालेलुया. കാൽവറി മരിക്കുകയല്ലായിരുന്നു, കാൽവറി മരണത്തെ ക്രൂശിക്കുകയായിരുന്നു. मैं बोलता हूँ कि कलवरी में मृत्यु नहीं, पर कलवरी में मृत्यु को क्रूसित किया गया. ആമേൻ हालेलुया ആമേൻ. हालेलुया. ഒന്നുകൂടെ പറയാ, കാൽവറി മരണത്തെ ക്രൂശിച്ച സ്ഥലം. कलवरी वो जगह है जहाँ मृत्यु को हमने क्रूसित कर दिया. എന്റെ മരണത്തെ ക്രൂശിച്ച സ്ഥലമാ കാൽവറി. मेरे मृत्यु को क्रूसित किया हुआ जगह है वो कलवरी. ആമേൻ. മാനവകുലത്തിന്റെ മരണത്തെ ക്രൂശിച്ച സ്ഥലമാ കാൽവറി. मानव कुल के उस मृत्यु को उस क्रूसित किया हुआ जगह है कलवरी. ആമേൻ. आमेन. അതുകൊണ്ട് എന്റെ മരണം ഉറക്കാന്ന് പറഞ്ഞു. किया था, इसलिए यीशु मसीह ने मैंने मृत्यु को निद्रा ऐसे घोषणा की. बस कल थोरो बनिया ആമേൻ. उठा लमनसी ഒരു കാര്യം മനസ്സിലാക്കുക, शिखंदल रबसिया. ഒരു മണം പോലും, പിശാചിന് ഒരു സാധ്യതയുടെ മണം പോലും ഇല്ലാത്ത ജയമാ ദൈവം നമുക്ക്. शैतान की कोई योजना की सुगंध भी हमारे पास तक नहीं पहुंच सकती, ऐसा जीत उसने हमें दिया है. എന്റെ വാക്ക് ഞാൻ ഇവിടെ നിർത്തുന്നു. मला तो खुरबसिया रबबबबा अठाना दरगसिया देखो दोलो. ഒത്തിരി ദൂതുകൾ പ്രസംഗിക്കാൻ വേണ്ടി ഇങ്ങനെ കിടക്കുക. बहुत सारी चीजें हैं आपसे बांटने के लिए. बस उठो रोखो साथी. നമ്മുടെ വാക്ക് മറക്കല്ലേ. हमारे उस वचन को भूले ना. നമ്മുടെ ദൈവത്തെ എനിക്ക് വിശ്വാസം ഉണ്ടോ? क्या तुझे तेरे परमेश्वर पर विश्वास है? ഏ കർത്താവിന് സംശയമില്ലല്ലോ? क्या तुझे तेरे परमेश्वर पर शक है? ഉണ്ടോ? രണ്ട് ചോദ്യം ഞാൻ ചോദിക്കുന്നു. मैं दो ही सवाल आपसे पूछता हूँ. ഒന്ന്, एक, കർത്താവിന് സംശയമുണ്ടോ? क्या तुझे परमेश्वर पर शक है? സംശയമുണ്ടോ? शक है? സംശയം ഇല്ലാത്തവർ കരം ഉയർത്തിക്കുക. जिसको शक नहीं वो अपने हाथ को ऊपर करे. രണ്ട്, दूसरी बात, ദൈവത്തിന് വിശ്വാസം ഉണ്ടോ? क्या तुझे इस परमेश्वर पर विश्वास है? ഉണ്ടോ? विश्वास है. ഉണ്ടെങ്കിൽ അവർ കരം ഉയർത്തിക്കുക. जिसको विश्वास है वो अपने हाथ को ऊपर करे. അങ്ങനെയാണെങ്കിൽ എനിക്ക് നിങ്ങളോട് ഒരു ചോദ്യം. ऐसा है तो मैं आपसे एक सवाल पूछता हूँ. നിങ്ങൾക്ക് എന്തിൻ്റെ സപ്പോർട്ട് വേണോ? क्या तुम्हें किसी और चीज की सहायता चाहिए? ഏതെങ്കിലും ഒരു വിടുതലിന്റെ ബാക്ക് സപ്പോർട്ട് വേണോ? നിങ്ങൾക്ക് कोई एक और छुटकारे का सहायता चाहिए आपको? വേണോ? लांदा माँ को सोथो मीनी. ബൈബിള് പറഞ്ഞു വേണ്ട. बाइबल कहता है कि नहीं चाहिए. എങ്കിൽ നിങ്ങൾ പറഞ്ഞ अगर ऐसा है तो अगर आप बोलोगे, ഇന്ന് ഈ പകലിൽ ഇപ്പോൾ ചില മലകൾ മാറിപ്പോ. अभी इसी वक्त इसी क्षण आपके जिंदगी के कुछ पर्वत हट जाएंगे. आमीन. ഞാൻ ഈ പറഞ്ഞ ദൂത് പിടി കിട്ടിയോ? मैं जो वाणी कह रहा हूँ कि आप समझ रहे हैं. ഇന്ന് ഇപ്പോൾ ഈ इसी സെക്കൻഡിൽ वक्त इसी നീ सेकंड में പറയുമ്പോൾ जैसे ചിലകൾ ही മലകൾ आप घोषणा മാറിപ്പോ. करोगे आपके जिंदगी के कुछ पर्वत हट जाएंगे. അതിനുള്ള സമയം ഞാൻ തരാൻ പോകുന്നു. मैं उसका समय आपको देता हूँ. अठीला बाबा बाबा, ഒന്നിലധികം പർവ്വതം നിനക്ക് കാണും. शायद तेरे जिंदगी में एक से ज्यादा पर्वत होंगे. കർത്താവിന് അത് വിഷയമല്ല. परमेश्वर को कोई मायने नहीं रखता ये चीजें. अठीला बाबा बा सिखोंदो रो बो बो.
उठो खुमनसिया था നീ പറയാനാ കർത്താവ് किला बाबा കാത്തിരിക്കുന്നു. यीशु मसीह इंतजार कर रहा है कि तू अपने मुंह से इस बात की घोषणा करे നീ വാ തുറക്കുമ്പോ जब तू अपने मुंह को खोलेगा അവന്റെ ക്വാളിറ്റി ആ ശബ്ദത്തിന് വരാൻ പോവാ. उसका गुण तेरे आवाज के अंदर उतरेगा यारा बाबा 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 सांदारा बाबा ഇപ്പൊ പറയല്ലേ, मासा थला रबा നിന്റെ വിശ്വാസത്തെ ഉറപ്പിക്കിപ്പോ. पहले तू अपने विश्वास को दृढ़ कर സംശയത്തിന്റെ അവസാനത്തെ കണിക എടുത്തുകളാ. तेरे अंदर अगर शक है परमेश्वर को लेके तो उस शक को उखाड़ के फेंक दे ഇപ്പോൾ മുതൽ നിന്റെ വോയിസ് മാറണം. अभी से तेरे आवाज में एक बदलावट आनी चाहिए अडे खर मना उडल रबसी इठे खातो रबो अडगा मना सदल रबा उडियां करबा अशे खदल ഒരു रबा സുഖമില്ലാത്ത വോയിസ് ആയിരിക്കും നിന്റെ വോയിസ്. शायद तेरी आवाज में कोई दम ना हो മറ്റുള്ളവർ കേട്ടാൽ സുഖമില്ലാത്ത വോയിസ് दूसरे ആയിരിക്കും. लोगों को शायद तेरी आवाज पसंद ना हो പക്ഷെ വിശ്വാസം അതിന്റെ പവർ മാറ്റാൻ पर പോകും. विश्वास उस आवाज के सामर्थ्य को बदल रहा है അതിന്റെ ടേസ്റ്റ് മാറ്റാൻ പോവാ. ते वो उसके गुण को बदल रहा है സംശയത്തെ എടുത്തു കളഞ്ഞാട്ടെ. शक को उठाकर फेंक दीजिए अठिला मखो रोबोसिया और अथाला रब I do not doubt you Lord I have complete faith in you എനിക്കറിയത്തില്ല, കർത്താവ് Jesus പറയുന്നു ചിലർ ഇന്ന് പ്രയോജനപ്പെടുന്ന പകല. ओ परमेश्वर मुझे कहता है कि आज सवेरे का समय कुछ लोगों को परमेश्वर इस्तेमाल करने का समय है अठीला सा I trust you ഈ ഒരു Lord പൊട്ടനെ പോലെ വിശ്വസിക്കുക. तू एक मूर्ख के समान विश्वास कर അത് ले കർത്താവ് തെളിയിക്കാൻ പോവാ. परमेश्वर तेरे लिए वो साबित करेगा इठारा बाला साथी की बिरी बिरी आंदाला നിന്റെ പൊട്ടത്തരം കർത്താവ് തെളിയിക്കാൻ പോവാ. तेरी मूर्खता जैसे वो विश्वास परमेश्वर साबित करेगा മനുഷ്യൻ പറയുന്നു നീ പൊട്ടനാണ്, मनुष्य कहता है तू मूर्ख है आ रखा सिया പക്ഷെ കർത്താവ് പറഞ്ഞത് വിശ്വാസമാണ്. पर परमेश्वर तेरे उसी मूर्खता को देखकर बोलता है ये विश्वास है मारा ला रा बाबा മനുഷ്യൻ പറഞ്ഞ പൊട്ടത്തരം കർത്താവ് നോക്കിട്ട് പറഞ്ഞത് വിശ്വാസമാണ്. मनुष्य जिस चीज को मूर्खता कर कर मजाक उड़ा रहा है हाँ। परमेश्वर उसी चीज को देखकर कहता है इसको मैं विश्वास बोलता हूँ ശാന്തരാധിയ അടകതന പ്രൗഢ അടകതന പ്രൗഢ എന്നോട് കർത്താവ് പറയുക, यीशु मसीह मुझसे इस മല प्रकार कह रहा है മാറുക മാത്രല്ല ചിലത് ഉണ്ടായി വരും. केवल पर्वत हट नहीं रहे पर कुछ नई चीजों की सृष्टि हो रही उस जगह अठीला संतो रोबो बुबो നിന്റെ വിശ്വാസത്താൽ ചിലത് ഉളവായി വരും. तेरे विश्वास के कारण कुछ नई सृष्टि आ रही है अलो सोथो को मोनोजो അസ്മനാദിയാതന പ്രൗഢ. अठाना सियाला बाबा രണ്ട് കാര്യം ഇപ്പൊ ചെയ്യണം. दो चीजें आपको करनी है നിന്റെ വിശ്വാസം ഉറപ്പിക്കണം. एक तेरे विश्वास को दृढ़ कर സംശയത്തിന്റെ ലാസ്റ്റ് കണിക എടുത്ത് കളയണം. शक का कोई भी बीज हो तो उसको उतार कर फेंक दे ആമേൻ ആമേൻ. अठारह सियांतो ओठो ശബദന मनसिया പ്രൗഢ अडाला रबा खांदियांदा അസ്മനാദിയാതന പ്രൗഢ. completely Lord I അസ്മനാദിയാതന. faith in you Lord എന്നിട്ട് തൻ്റെ ഉള്ള എത്ര പേരുണ്ട് കൽപ്പിക്കാൻ? ये दोनों करने के बाद घोषणा करने की हिम्मत कितने लोगों में है അവർക്ക് മാത്രം എഴുന്നേറ്റിരിക്കാം. और जो लोगों में हिम्मत है कि मैं ചുമ്മാ घोषणा ചാടി करूंगा എഴുന്നേറ്റ് നിൽക്കല്ലേ. केवल वही लोग खड़े रहे കർത്താവിനെ മാത്രം വിശ്വാസം. केवल परमेश्वर पर ही विश्वास എനിക്ക് ഒരു ബാക്ക് സപ്പോർട്ടും വേണ്ട. मुझे और किसी सहायता की जरूरत नहीं അത്ഭുതം നടന്നോ നടന്നില്ലയോ എനിക്കിതൊന്നും എനിക്ക് അറിയണ്ട. चमत्कार हुआ कि नहीं ये कुछ मुझे नहीं जानना എനിക്ക് ദൈവത്തെ നല്ല വിശ്വാസമാണ്. मैं परमेश्वर पर पूरा भरोसा എന്റെ रखता हूँ അപ്പനെ എനിക്ക് ഒരു സംശയവും. मेरे पिता को मैं शक नहीं करता അതുകൊണ്ട് ഞാൻ എനിക്ക് തന്ന അവകാശം ഉപയോഗിക്കാൻ പോവാ इसलिए मुझे जो अधिकार मेरे पिता ने दिया है उसका इस्तेमाल मैं करूंगा എന്ന് പറഞ്ഞു ഉപയോഗിക്കാൻ കഴിയുന്നവർ എഴുന്നേറ്റിരിക്കുക. ऐसे बोलकर अपने अधिकार को उपयोग करने की क्षमता जिसमें है वो खड़े रहे അവർ ആരാസ്യ. കൽപ്പിക്കേണ്ട സമയമായത്. उन लोगों को समय देता हूं कि वो घोषणा करें എഴുന്നേറ്റിട്ട് വെറുതെ നിൽക്കല്ലേ. आप खड़े रहकर खाली ना रुके എന്താണ് നിങ്ങൾക്ക് കൽപ്പിക്കേണ്ടത് കൽപ്പിക്കുക. आपको जो घोषणा करनी है आप उस बात की घोषणा ഏത് करें മലയാണോ മാറിപ്പോണ്ടത് മാറിപ്പോ. कौन सा पर्वत हटना है वो हट जाएगा ഏത് ഇഷ്യൂ ആണോ മാറിപ്പോണ്ടത് അത് മാറിപ്പോ. कौन सा समस्या हटना है वो हट ഇത് जाएगा സ്പെഷ്യൽ ടൈമാ. ये आपके लिए खास समय നിന്റെ है വിശ്വാസം ഓപ്പറേറ്റ് ആകുന്ന ടൈം. आपका विश्वास कार्य कर
कर रहा है, छू रहा है, കടത്തെ ദൈവം തൊടുകയാ, कर्ज को छू रहा है परमेश्वर, കടത്തെ ദൈവം തൊടുകയാ. कर्ज को छू रहा है परमेश्वर, യേശുവിന്റെ നാമത്തിൽ, यीशु मसीह के नाम में, യേശുവിന്റെ നാമത്തിൽ यीशु मसीह ആ के नाम में വിഷയം സോൾവ് ആകുക, उस समस्या को ആ परमेश्वर सॉल्व कर വിഷയം रहा है, സോൾവ് ആകുക. उस समस्या का समाधान लेकर आ रहा है परमेश्वर. ബാബാ ശാന്തര ദിയാദന അടകതന പ്രൗഢ ബാബാ ബാബാ ശാന്തര ദിയ. നിന്റെ പൈസ സ്റ്റക്കായിരിക്കുന്നത് യേശുവിന്റെ നാമത്തിൽ റിലീസ് ആകുന്നു. तेरा जो पैसा अटका हुआ है वो यीशु मसीह के नाम में तेरे पास आ रहा है. സ്റ്റക്കായിരിക്കുന്നത് യേശുവിന്റെ നാമത്തിൽ तेरा റിലീസ് पैसा जो ആകുന്നു. फंसा है वो यीशु मसीह के नाम में तेरे पास आ रहा है. ബാബാ ശാന്തര ദിയാദന അടകതന പ്രൗഢ ബാബാ ബാബാ പ്രാർത്ഥിച്ചാട്ട് പ്രാർത്ഥിച്ചാട്ട് വാ തുറന്ന് കൽപ്പിക്കേണ്ടവർ കൽപ്പിച്ചാട്ട് मुंह खोलकर जो ऐलान करना है आप ऐलान कीजिए, കൽപ്പിച്ചാട്ട്. ऐलान कीजिए. ഇത് നമ്മൾ ഒരുമിച്ച് ശുശ്രൂഷിക്കുന്ന നിമിഷം, ये हम सब एक साथ सेवकाई करने वाली समय है. നമ്മൾ ഒരുമിച്ച് മിനിസ്ട്രി ചെയ്യുക. हम एक साथ सेवकाई कर रहे हैं. നിനക്ക് ആർക്കെങ്കിലും വേണ്ടി വിടുതൽ പ്രഖ്യാപിക്കാനുണ്ടോ അതും ചെയ്യാം. अगर किसी और के लिए आपको छुटकारा ऐलान करना है तो ये उसके लिए भी समय നിന്റെ है. കുടുംബത്തിലെ വിഷയങ്ങളാണോ നിനക്ക് കൽപ്പിക്കാം. अगर आपके परिवार की बात है तो आप अपने मुंह खोलकर ऐलान करें. നീ പുതിയ നിലയിൽ പ്രയോജനപ്പെടുകയെന്ന്. आप एक नए तरीके में उपयोगी हो रहे हैं. ആമേൻ. നിന്റെ വിശ്വാസത്തെ കരുത്തുറ്റതാക്കുന്ന ചില അത്ഭുതങ്ങൾ ഇപ്പോൾ നടക്കും. आपके विश्वास को सामर्थ्य बनाने वाली अद्भुत कार्य अभी होने वाली है. നിന്റെ വിശ്വാസത്തെ വർദ്ധിപ്പിക്കുന്ന ചില മിറക്കൾ ഇപ്പോൾ നടക്കും. आपके विश्वास में बढ़ोतरी लाने वाला कुछ अद्भुत कार्य यहाँ पर होगा. ഇത് അപേക്ഷിക്കേണ്ട സമയമല്ല, ये यहाँ पर भीख मांगने का समय ഇത് नहीं, കരയേണ്ട സമയമല്ല, ये रोने का समय नहीं, ഇത് ബെഗ്ഗിയേണ്ട ये സമയമല്ല. भीख मांगने के समय नहीं, ഇത് നിന്റെ വിശ്വാസം പ്രഖ്യാപിക്കേണ്ട സമയം, ये आपके विश्वास को ऐलान करने का समय നിന്റെ है. വിശ്വാസം പ്രഖ്യാപിക്കേണ്ട സമയം. आपके विश्वास को ऐलान करने का വാക്യം समय എന്താ है. പറഞ്ഞത്? वचन क्या कहता है? വിശ്വസിച്ചുകൊണ്ട് പറഞ്ഞാൽ अगर विश्वास कर आप ഈ कहोगे, പറയേണ്ട സമയമായത്, आपको ये कहने ഇത് का समय है, പ്രഖ്യാപിക്കേണ്ട സമയം. ये ऐलान करने का समय है. ആരൊക്കെ പ്രാർത്ഥിക്കുക, कुछ लोग जो प्रार्थना कर रहे हैं, ആരൊക്കെ അപേക്ഷിക്കുക, कुछ लोग ये भीख मांग रहे हैं. അതല്ല ഇപ്പൊ ചെയ്യണ്ടേ, अभी वो नहीं करना है. അതല്ല ഇപ്പൊ. अभी वो नहीं करना है. ഇപ്പോൾ നീ പ്രഖ്യാപിക്കേണ്ടതാ സമയം. अभी वो समय है जहां पर आपको ऐलान करना है. കർത്താവിനോട് ബെഗ്ഗിയേണ്ട ടൈം അല്ല ഇത്. ये प्रभु से भीख मांगने के समय ഇത് नहीं, കർത്താവിനോട് ബെഗ്ഗിയേണ്ട സമയമല്ല, ये प्रभु से भीख मांगने की समय ഇത് नहीं, കർത്താവിൽ വിശ്വസിച്ചിട്ട് കൽപ്പിക്കേണ്ട സമയം. ये प्रभु पर भरोसा कर ऐलान करने का समय है. പറഞ്ഞു തുറന്നാട്ട്, आप बोलिए और उसे खोलिए. കൽപ്പിച്ചു തുറന്നാട്ട്, आप ऐलान कर उसे खोलिए. കൽപ്പിച്ചു പുറത്താക്കിക്കാട്ട്. उसे आप ऐलान करके बाहर कर दीजिए. ഇത് പിശാചിനെ ശാസിക്കേണ്ട സമയമല്ല, हाँ, ये शैतान को डांटने का समय नहीं है. ഇത് ചിലത് മാറാൻ പറയേണ്ട സമയം, ये कुछ समय को हट जाने के लिए कहने का ചിലത് समय, മാറിപ്പോകാൻ പറയേണ്ട സമയം, कुछ चीजें हट जाए ये कहने का ചിലത് समय, ഓളവാകാൻ പറയേണ്ട സമയം. कुछ चीजों को उत्पन्न होकर आने के लिए कहे ये वो समय है. യേശുവിന്റെ നാമം, യേശുവിന്റെ നാമം. ഒട്ടകത്തന പ്രൗഢ ശകതന പ്രൗഢ അടകതന പ്രൗഢ ഇതിന്റെ പേരാ ഫെയ്ത്ത് ആക്ഷൻ. और ये विश्वास कार्य में आना इसे कहते हैं. ഫെയ്ത്ത് ആക്ഷൻ. विश्वास कार्य में आना, വിശ്വാസം പ്രവൃത്തിയായി മാറുന്നു. विश्वास कार्य में परिवर्तित होता है. വിശ്വാസം രക്ഷം ചിലതിനെ ക്രിയേറ്റ് ചെയ്യുന്നു. विश्वास कुछ बातों को उत्पन्न करता है. വിശ്വാസം ചിലതിനെ കൈകാര്യം ചെയ്യുന്നു. विश्वास कुछ बातों का देखभाल कर लेता है. നിന്റെ വിശ്വാസം ആക്റ്റാകാൻ പോവാ. आपका विश्वास कार्य में आने वाला है. ഇത്രയും നാൾ അത് അകത്തിരിക്കുകയായിരുന്നു, अभी तक वो आपके अंदर था, ഇപ്പോൾ മുതൽ അത് ആക്ട് ചെയ്യാൻ തുടങ്ങി. आज से वो कार्य में आने वाला है. യേശുവിന്റെ നാമത്തിൽ
Takatana Prouda Baba Baba Shabara Dene Ataka Sandura Diada Rubana Handura Diadana Prouda Baba Baba യേശുവിൻ്റെ നാമം ആ ഈ ഓപ്പർച്യൂണിറ്റി നഷ്ടപ്പെട്ടാൽ ദൈവം പിന്നെ ഉത്തരവാദിയല്ല. अगर आपने इस मौके को नष्ट कर दिया फिर प्रभु इस बात का जिम्मेदार नहीं है. ദൈവം നിന്നെ ഇന്നു മുതൽ ഓപ്പറേറ്റ് ചെയ്യാൻ എഴുന്നേൽപ്പിക്കുക. आज से प्रभु आपको कार्य करवाने के लिए खड़ा कर रहा है. उड़ाबलगड़ग शमदल खबना हडगा दुराबना हडगदना. എത്ര പേർക്ക് പിടികിട്ടിയെന്ന് എനിക്കറിയത്തില്ല. मुझे पता नहीं कितने लोग इस बात की गंभीरता को समझ पाए हैं. उड़ामाना हडमना गदलगड़ग ദേശത്ത് ജനത്തെ തടഞ്ഞു വച്ചിരിക്കുന്ന സകല പാപങ്ങളും ദേശത്തുനിന്ന് വഴിമാറട്ടെ. लोगों को अंदर आने से रोकने वाली इस देश की सारी पाप रास्ते से हट जाए. आमीन. ദൈവം തെരഞ്ഞെടുത്തവർ ദൈവസഭയ്ക്കകത്ത് കയറാതെ അവരെ വഴിമുടക്കി വച്ചിരിക്കുന്ന പാപത്തോട് ഞാൻ പറയുന്നു, വഴിമാറ്. जो परमेश्वर के द्वारा चुने गए हैं और उनको अंदर आने की अनुमति नहीं दे रहे, उनको रोक कर रखने वाले सारे पाप से मैं कहता हूं रास्ते से हट जा. ഓ അവർ ദൈവരാജ്യത്തിനകത്ത് കടക്കാതെ അവരെ തടഞ്ഞു വെച്ച രോഗമേ വഴിമാറ്. परमेश्वर के राज्य में प्रवेश ना देते हुए रोग के नाम में उनको रोक कर रखा हुआ रोग उनके रास्ते से हट जा. सादारा बाबा. यस यस. गडदला गडगदुनाज डेमोरिगस यादिस शिबल गडगदुनी अर्दल खवन गडगस एदी माना अदल करी താങ്ക് യു ലോ. बंधना जबानी अस्मना दिया जगरा दुलबर तल करिया रंखो तिबेनी वेदी कदमदना उडमदना अडगन विदुना समलगन बरखा दिया मेलु कवलतना शेबको तियासी. വലിയ പാറക്കെട്ടുകൾ ഉരുണ്ടു പോകുന്നത് ഞാൻ ആത്മാവിൽ കാണുന്നു. और मैं आत्मा में देख रहा हूं कि बहुत बड़े पहाड़ के जो पत्थर के अंश है वो वहां से निकल कर उतर रहे हैं, वहां से हट रही है. आमीन. ദൈവം നിങ്ങൾക്ക് വേണ്ടി അത് ഉരുട്ടി മാറ്റി. परमेश्वर ने वो आपके लिए वहां से हटा दिया. നിങ്ങളുടെ വാക്ക് ദൈവത്തിന്റെ ശബ്ദമായി മാറി. आपके आवाज परमेश्वर का आवाज बन गया है. थैंक यू जीसस. थैंक यू जीसस. थैंक यू जीसस. ഇതിനാഴ്ചക്കകത്ത് ആ ടെസ്റ്റ് മണികൾ ഇവിടെ വരും. और हफ्तों के अंदर इस बात की गवाहियां यहां पर आएंगी. आमेन. थैंक यू जीसस. थैंक यू जीसस. താങ്ക് യു ലോ. थैंक यू डैडी. धन्यवाद. शबला हडदना जबर. ആരോ ഇപ്പോഴും നിന്നുകൊണ്ട് എന്നോട് ദൈവം പറയുന്നു, ആ മലയോട് കൽപ്പിക്കുന്നുണ്ട്. अभी अभी भी कोई रुक आप के आ इस रहे हैं, पर्वत से कह रहा है वो चट्टान वहां से उखड़ रहा है, അവിടുന്ന് ഇളകിക്കൊണ്ടിരിക്കുന്നു. वहां से अभी भी उखड़ रहा है. शाबाला बराबा बाबा संदू रिगबन गडग. നിന്റെ അകം നൊമ്പരപ്പെടുത്തിയ ആ പാറ ഇളകുക. और आपके दिल को चोट पहुंचाया हुआ वो पहाड़ वहां से उखड़ रहा है. शाखाला आसखतारी उस्मने दिया अटत्तुली गडगंधुना दिया.
उखड़ रहा है, यस उखड़ रहा है, यस यस। കർത്താവേ നന്ദി. पिता धन्यवाद। ഒത്തിരി പഴക്കമുള്ള ചിലതൊക്കെ കൈകാര്യം ചെയ്യപ്പെടുന്നു. आज के दिन बहुत पुराने बातों को परमेश्वर उस बातों का संभाल कर रहा है। थैंक यू होली स्पिरिट। फेदी कमत्तु मंदल गरत्तुनी ഏതി കടക്കുനാദി। ഇഷ്യൂ ഇപ്പൊ ഫേസ് ചെയ്യുന്നത്, പക്ഷെ ആ പാറയ്ക്ക് ഒത്തിരി പഴക്കമുണ്ട്. आप उस संकट को अभी अनुभव कर रहे हो, पर वो पहाड़ बहुत जुना है। അതിന്റെ റീസൺ നിനക്കറിയത്തില്ല. ആ പഹാഡ്, ആ പാറ ഇപ്പൊ ഇളകുക. आपको उसका कारण पता नहीं, पर वो पहाड़ अभी वहां से उखड़ रहा है। आमेन। थैंक यू होली स्पिरिट। അത് പല രീതിയിലാണ് നിന്നെ അറ്റാക്ക് ചെയ്തത്. और उसने आपको बहुत अलग तरीकों में आपका सामना किया। നീ ഓർത്തത് പല പ്രോബ്ലം ആണ്. आपको लगा कि वो अनेक प्रॉब्लम्स है, റീസൺ ഒന്നാണ് എല്ലാത്തിന്റെയും പുറകെ. पर उन सारे संकटों का पीछे का कारण एक ही है। ആ മലയെ കർത്താവ് ഇപ്പൊ തൊടുക. उस पहाड़ को परमेश्वर अभी छू रहा है। ഇളക്കുക കർത്താവ്. वो वहां से उखड़ जाए। താങ്ക് യു ലോർഡ്. थैंक यू डैडी। ഞങ്ങളുടെ സ്വർഗീയ പിതാവേ, हमारे स्वर्गीय पिता, ഞങ്ങളോട് സംസാരിച്ച ശബ്ദത്തിനായി സ്തോത്രം. हमसे बातें की, आपकी आवाज के लिए धन्यवाद प्रभु। ഞങ്ങൾ ഒരുമിച്ച് പറയുന്നു, हम एक साथ कहते हैं प्रभु, ഒരത്ഭുതം നടന്നെന്ന് ഞങ്ങള് ഒരു സപ്പോർട്ടും ഇല്ലല്ലോ. और एक अद्भुत हुआ ऐसा कोई सपोर्ट नहीं है तो भी, പാസ്റ്റ് എക്സ്പീരിയൻസ് ഇല്ലല്ലോ. पुराना कोई अनुभव नहीं है तो भी, ഞങ്ങൾ ഞങ്ങളുടെ കർത്താവിനെ വിശ്വാസമാണ്. हम हमारे प्रभु पर विश्वास करते हैं। ഞങ്ങളുടെ ദൈവത്തെ ഞങ്ങൾക്ക് സംശയമില്ല. हमको हमारे परमेश्वर के बारे में कोई शक नहीं है। അതുകൊണ്ട് നീ തന്ന അവകാശം ഞങ്ങൾ ഉപയോഗിക്കുക. इसलिए आपने हमको दिया अधिकार, हम उपयोग करते ആ हैं। മല അവിടുന്ന് മാറിപ്പോട്ടെ. वो पहाड़ वहां से हट ആ മല जाए, അവിടുന്ന് മാറിപ്പോട്ടെ. वो पहाड़ वहां से हट जाए, ആ മല അവിടുന്ന് മാറിപ്പോട്ടെ. वो पहाड़ वहां से हट जाए। അത് ഞങ്ങൾക്ക് ഭാരമാകാൻ പാടില്ല. वो अभी हमारे लिए कोई बोझ ना അത് बने, ഞങ്ങളെ തടസ്സപ്പെടുത്തരുത്. वो हमको रुकावट ना അത് बने, ഞങ്ങളെ ബുദ്ധിമുട്ടിക്കല്ല. वो हमको तकलीफ ना पहुंचाए। ഞങ്ങൾക്ക് തരുന്ന ജയത്തിനായി സ്തോത്രം. हमको देने वाले जय के लिए धन्यवाद, ഞങ്ങൾക്ക് തന്ന സ്വാതന്ത്ര്യത്തിനായി हमको സ്തോത്രം. दिए आजादी के लिए धन्यवाद। ജനത്തെ ബ്ലസ് ചെയ്തായിട്ട് इन बच्चों को मैं आशीषित करके भेजता हूँ। പ്രാർത്ഥന കേട്ടതിന് നന്ദി. प्रार्थना सुना इसके लिए धन्यवाद। യേശുവിൻ നാമത്തിൽ തന്നെ. यीशु मसीह के नाम में हम पूछते हैं, ആമേൻ. आमेन। എല്ലാവരും ഇരുന്നോട്ടെ. आप सभी बैठ जाइए।